तुझी रिसेंटली ती व्हिडिओ व्हायरल झालेली रे ती पाणी टाकून ते आंघोळ केलेली। वारंवार एमआयडीसीच्या उपअभियंत्यांना सांगून सुद्धा एमआयडीसीच्या प्रशासनाने दखल घेतली नाही, खड्डे बुजवले नाही। ऐसा कौन सा नेता है वो बोईसर का अच्छा सोचता है? तुला असं वाटत नाही की प्रदूषण पण खूप वाढलाय बोईसरचा? पैसे फेका सगळं मिळते। हमारी यहाँ की एक खासियत है, कोई एक हादसा हो जाएगा ना उसके बाद काम करेंगे। आज तक ऐसा किसी की नौकरी गई है आपके एक्शन की वजह से? नौकरी तो नहीं गई है लेकिन एक्टिव हो जाते। साधा एखादा ग्रामपंचायत सदस्य जरी असला ना, आज त्याला पण फॉर्च्युनर मध्ये फिरायचंय। राज ठाकरे साहेबांनी तुम्हाला असं काय दुखवलं जे तुम्हाला सोडावं लागलं? पण नाही, असं काहीच नाही। तू किती पण देव माणूस बन, काही कर, चांगलं कर, निगेटिव्ह फीडबॅक येतेच। राजकारण पण माणसाने करावं, समाजकारण करावं। सर्वात जास्त माझ्यावरती जर प्रेम करणारे जर माझ्या मतदारसंघात असतील तर ते उत्तर प्रदेश। आपके पार्टी ने आपको एज अ कैंडिडेट का टिकट नहीं दिया, पण माझं ठरलेलं आहे, मी निवडणूक लढवणार, मी अपक्ष निवडणूक लढवणार। त्याला ओव्हर कॉन्फिडन्स नाही बोलू शकत। एक काटकरपाडा मधला मुलगा तो अनप्लॅन्ड रॉकस्टार होतो पॉलिटिक्स मध्ये, हे जर्नी एक्सप्लेन कर। लहानपणापासून मला राजकारणाची आवड होती। पालघर जिल्ह्यातले मोठमोठे नेते असतील हे आताच्या घडीला तरी मला खूप चांगले ओळखतात आणि मला राजकारणामध्ये 10 ते 12 वर्ष झाले। 11th टीव्हीएम कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी 11th होतो त्यावेळेस माझ्याकडे एका पक्षाचं पद होतं विद्यार्थी सेनेचं। ओ वाव, म्हणजे कॉलेजमध्येच? हा, कॉलेजमध्येच असताना होतं। त्याच्यानंतर 11-12 पण मी राजकारणामध्ये होतो, सक्रिय होतो। त्यावेळेस विद्यार्थी संघटनेचं काम करायचो। त्यावेळेस विद्यार्थ्यांचे काही विषय असतील, चिंचन कॉलेजला जी बस जायची, बसेस वगैरे वेळेवरती नसायच्या, बसेस वगैरे कमी पडायच्या, म्हणजे विद्यार्थी दशेत असतानाच मी ते सर्व गोष्टी सुरुवात केलेली आहे। म्हणजे तक्रार तेव्हापासून करतोय तू? तेव्हापासून। क्या बात आहे। हे जे जर्नी स्टार्ट केलं तर कॉलेज नंतर तू कॉलेज कंप्लीट केलं पूर्ण एज्युकेशन? हा, मी 12th वगैरे केलं। ओके, 12th वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मग मला शिक्षणामध्ये एवढं नव्हतं ना, समजलं। आणि तुला ऑलरेडी इंटरेस्ट होता राजकारणात? हा, राजकारणामध्ये ऑलरेडी मला इंटरेस्ट होता। तर फॅमिली कधी बोलली ना, आई वडील काय हे सर्व करतोय? माझ्या आई वडिलांची तर मला लहानपणापासून त्यांनी सांगितलं राजकारणात नको, कारण एक म्हण आहे ना की राजकारणी लोक कधी कोणाचे होत नाहीत। हो, ऐकलंय। म्हणून माझे आई वडील मला नेहमी बोलतात कोणावरती भरोसा ठेवू नको, राजकारण करायचं नाही, तेवढ्यापुरतं तेवढंच करायचं, पण पूर्ण राजकारण नाही करायचं। पण मला असं वाटतं की राजकारण आपल्यासारखे तरुण उतरेल तर चांगलं पण आहे, कारण की सर्वांची मेंटॅलिटी वेगळी असते ना। जसं तू करतोयस, जसं मी बघितलंय तुला, लाईक जेवढं पण सोशल मीडियावरती जे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत लोकांना, ज्या प्रॉब्लेमसाठी लोक टॅक्स भरत आहेत ऑलरेडी, त्या प्रॉब्लेमसाठी तू उतरतोय लोकांसाठी। करेक्ट? माझं तेच म्हणणं आहे, जर आपण जर टॅक्स भरतोय, गव्हर्नमेंट जर आपल्याकडून जर प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स घेते की नाही, आपण आता लाईट वगैरे आहे आपल्याला त्याच्यात पण टॅक्स आहे वगैरे, आपण जे जेवण करतो हॉटेल्समध्ये त्याच्यावरती टॅक्स आहे, बरोबर की नाही, एखादा माणूस नोकरीवर आहे त्याच्यात टॅक्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स जर गव्हर्नमेंट जर आपल्याकडून जर घेते तर मग त्यांनी आपल्याला तशा सुविधा पण दिल्या पाहिजे। गव्हर्नमेंटकडे जो पैसा आहे, बरोबर, अगदी बरोबर, आपणच कमवलेल्या पैशातून टॅक्स कटिंग होऊन त्यांच्याकडे एक पतपेढी एक प्रकारची जमा झालेली आहे, मग त्याच्यामधून त्यांना कामं करायला काही हरकत नाही, असं माझं तरी एक वैयक्तिक मत आहे। जसं आपण बोलतो की लाईक आई वडील घरात बोलतात रे की जशी मित्रांची संगत असेल ना तसा माणूस बनतो किंवा घडतो, बरोबर? तर तुझे मित्र कसे होते, लाईक तुझ्या जवळचे? माझे मित्र म्हणजे अजून पण कोणाला माहित नाही की म्हणजे माझे व्हिडिओ कॅमेरा शूट कोण करते। माझ्यासोबत फिरणारे मुलं सर्व वेल सेटल आहेत, माझा कॅमेरा शूट करतो तो पण प्रोफेशनल BSc IT इंजिनियर आहे, बरोबर? तर म्हणजे जे मुलं आहेत सोबतचे त्यांना कधी असं नाही वाटलं की आम्ही एवढे शिकलेले आहेत तर मग कॅमेरा का पकडावा असं नाही। म्हणजे माझा हे प्रश्न होता की असं कोण असतो ना, अरे कशाला राजकारणात पडतोय, ते आपली लाईन नाही मिळत, असं कोण आहेत ना? असे हो, आहेत ना। कुटुंबातले कितीतरी लोक बोललेत, आम्ही 10-15 वर्ष मोठे आहेत, आम्ही बघितले राजकारणात कोण कोणाचं नाही। म्हणजे आपण जेव्हा फॅमिली डिस्कशन करतो तेव्हा असं डिस्कशन होते? असं होते ना, मग मी त्या लोकांशी बोलणंच नंतर सोडून दिलं। सर्वात जास्त जलेस फील आपल्या जवळच्या माणसाला होते प्रगती झाल्यावरती, म्हणून मी त्या माणसांशी बोलणं भेटणंच सोडून दिलं। न कळत आई वडिलांना सांगायचं की अमोल कसा करतो त्याला समजवा असं। आई वडील मला कधी आता बोलत नाही मागच्या 2-3 वर्षापासून, कारण आई वडिलांना पण आउटपुट दिसला असेल की हा, येस, 100% आणि लोकांचा प्रतिसाद भेटतोय तुला? हार्डली सर्वच व्हिडिओ बघतात माझ्या सोशल मीडियावरती, किंवा माझ्या वडिलांची एक सवय आहे, रात्री जेवताना ते न्यूज नेहमी बघतात। मी घरात असो नसो न्यूज मध्ये असं अचानक कधी पण येते, तर आता ते कॉमन झालेलं आहे त्यांना, ते काही नवीन टीव्हीवरती भेट होते आता सोबत? हा, टीव्हीवरती होते आणि कंपनीमध्ये त्यांचे मित्र वगैरे आहेत, ते पेपर नाही वाचत पण त्यांचे मित्र वगैरे आहेत ते पेपर घेऊन येतात, त्यांना सांगतात अमोलची बातमी आली म्हणून, तर त्यांना पण प्राऊड फील होते। भले ते मला सांगतात राजकारणात
राजकारण करू नको, समाजकारण करू नको, पण त्यांना प्राऊड फील होते माझ्या बातम्या बघतील पेपरमध्ये. आणि कुठल्या आई वडिलांना नाही होणार रे की लाईक आपला मुलगा कुठेतरी प्रगती करते कुठल्या तरी फील्ड मध्ये, तर ते तर दिसून येते, ते तर आहे. नाही, कुठेतरी आता त्यांना पण मनामध्ये वाटते माझ्या वडिलांना की आपण सुरुवातीला त्याला बोलायचं नको करू, पण सत्यात उतरलं असं. हा, सर्व बोलतात तसे. तुझी रिसेंटली ती व्हिडिओ व्हायरल झालेली रे, ती पाणी टाकून आंघोळ केलेली, मडी वॉटर होता. ऍक्च्युली मी बघितलं ते, ती मला ते प्रसंग सांगत, पण मी नंतर बघितलं की बरेच सोशल वर्कर आहेत बॉम्बेचे, त्यांनी पण तो सेम कॉपी पेस्ट केलेला झालेला. विषय काय होता त्याच्यामध्ये, एक नालासोपाऱ्याचे आहेत, आपलेच मित्र आहेत ते, ओके, ज्यांनी केलेलं. काही लोकांनी असं ते अंगावरती पण टाकलेलं. पण मला काय म्हणायचं आहे, त्यांनी जो प्रकार केला ना, आपण त्याला एक प्रकारचं कॉपीराईट नाही बोलू शकत. मी तर माझ्या भाषेत नाही बोलणार. ऍक्च्युली ते पण तुला सपोर्टच करतो काय? हा, येस, ते मला फॉलो पण करतात, मी त्यांना फॉलो करतो. आणि माझ्यानंतर ऑलमोस्ट 10 ते 15 जणांनी सोशल मीडियावरती ते प्रकार केला. विषय माझा काय आहे की आपण पण समाजासाठी करतोय. मी त्या खड्ड्यामध्ये बसून अंघोळ का केली, तर तो खड्डा बुजला पाहिजे. आणि मी सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकला, पत्रकार बंधूंनी, वृत्तपत्र असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्यांनी बातम्या कव्हर केल्या. ओके, खड्ड्यामध्ये मी अंघोळ केल्याच्या नंतर माझ्या तरी मध्ये 1 तासामध्ये तो खड्डा बुजला. क्या बात आहे. हा, एवढी फास्ट सर्व्हिस. हा, खड्डा बुजला. बाकी ज्या लोकांनी ज्या भागामध्ये केलं त्यांच्या इथले कामं झाले की नाही मला माहित नाही. माझी एक सवय आहे, मी रोज सकाळी जेव्हा उठतो ना, तर माझा इंस्टाग्राम बघतो. माझ्या मोबाईलवरती खूप नोटिफिकेशन असतात. मी असंच बघितलं आणि मला बोईसर पालघरचेच मुलं जे त्या रस्त्यावरून प्रवास करतात त्यांनी पाठवलं की दादा हे बघा किती मोठा खड्डा आहे. मी पण झूम करून बघितलं, एक ट्रक चाललेली, ती आपटली, पाणी मुलं, एवढा मोठा खड्डा आहे. तर मी माझ्या मित्रांना फोन केला. सकाळचीच वेळ होती, 7:30, 8, पावणे 8 वाजले होते. मी बोललो, अरे आंघोळ केली का? बोलले नाही अजून. तर मला चला आपण आंघोळीला जाऊ. सर्व बोलले चला. आम्ही गेलो तिकडे. मी आहे, माझा मित्र राहुल सिंग आहे, नागने म्हणून मित्र आहे आपला. आम्ही 3-4 जण मित्र गेलो सर्व तिकडे. माझं तर पहिला प्लॅन होतं की ते पाणी घ्यावं आणि रस्त्याच्या बाजूला येऊन आंघोळ करावं. कारण कसं आहे, आपण खड्ड्यामध्ये बसतो, पण आम्ही नेहमी, मी कायद्यामध्ये राहून काम करतो, पोलीस प्रशासनाला नेहमी सहकार्य करतो. मला असं नाही वाटत की कधी आपण कायद्याचं उल्लंघन केलं पाहिजे, कारण आपण युवा आहेत आणि आपला आदर्श काही लोक घेतात. स्पेशली पोलीस लोक पण आपल्यासाठी ते पण सपोर्ट करतात मला. कारण कसं आहे, आपण कायद्यात राहून करतो. आणि माझे मित्र होते, त्यांनी त्या ठिकाणी वाहतूक कोंडी नाही होणार, ट्रॉफिक नाही होणार हे बघितलं. आणि तुम्ही बघितलं असेल, हार्डली 30 सेकंड मी त्या खड्ड्यात बसलो असेल मोजून. त्याच्यानंतर मला जे बोलायचं होतं ते मी बाजूला येऊन बोललो. एक प्रकारचं लोकांना वाटते, अधिकाऱ्यांना वाटते की रायव्हलरी सुरू आहे, या अमोल गर्जेची आणि तारापूर MIDCची रायव्हलरी सुरू आहे. हे बोलतात आम्ही खड्डे बुजवणार नाही आणि अमोल बोलतो खड्डे बुजवावेच लागतील. मी तर भांडतोय त्यांच्याशी, त्या खुर्चीशी भांडतोय. माझे वाद कुठल्या पर्सनल अधिकाऱ्याशी नाही, माझे वाद त्या खुर्चीशी आहेत, त्या MIDCच्या डिपार्टमेंटचे आहेत की ज्यांचा रस्ता आहे. बोलतात ना, पूर्वी MIDC खूप फेमस होती. तारापूर MIDC म्हटलं ना, जगप्रसिद्ध आपली MIDC आहे. सध्या चर्चेत, माझ्या तरी व्हिडिओमुळे सध्या सोशल मीडियावरती चर्चेत तारापूर MIDC खड्ड्यांसाठी फेमस आहे. आता हे खड्ड्यांचा तर विषय आहेच, तुला असं वाटत नाही की प्रदूषण पण खूप वाढलंय बोईसरचं? प्रदूषण संदर्भात तर तुम्ही बघितलं असेल सोशल मीडियावरती, मागच्या 2.5 महिन्याआधी मी विराज कंपनीच्या प्रदूषणासंदर्भात माझे सोशल मीडियावरती खूप व्हिडिओज वगैरे आहेत. रात्रीचे होते का ते? धूर निघत होता. हल्ली असं झालेलं आहे की सकाळी पण ती कंपनी धूर सोडते, दुपारी सोडते, रात्री सोडते, 3 टाइम सोडते. तर मी पहिले 2दा लेटर दिलं होतं. इथल्या ओसाळे साहेब म्हणून आपले MPCBचे, त्यांना आपण निवेदन दिलं होतं. नंतर त्यांचे जे हेड आहेत, SRO ला दिलं, RO ला दिलं. नंतर मी त्या संदर्भात पर्यावरण मंत्र्यांना पण भेटून आलो. मी त्यांनाही लेटर दिलं. पत्रकार बंधूंनी त्या पण बातम्या कव्हर केल्या. त्याच्यानंतर पण ते सर्व होत नव्हतं म्हणून मी आंदोलन सुद्धा केलं त्यांच्या कार्यालयामध्ये. कार्यालयात आपण आंदोलन केलं. त्याच्यानंतर पण जैसे थे परिस्थिती आहे. ते बोलतात ना, MPCBच्या अधिकाऱ्यांचे आणि कंपन्यांचे कदाचित साठेलोटे बांधले असतील म्हणून तो धूर कमी नाही होणार. आपण तर आपले प्रयत्न केले. लाईक आता जसं तू सांगतोय की अधिकाऱ्यांना आम्ही तक्रार देतो, तर याची काही निधी पण येत असेल ना त्यांना? निधी असतो ना. आता खड्डे आहेत तर वार्षिक आहे. आता बोईसर चिल्ला रस्ता आहे, जवळपास 20-25 लाख रुपये त्याला निधी असेल. एखादा रस्ता जर समजा, आता बोईसर चिल्ला रस्ता ऑलमोस्ट 100 करोड क्रॉस आहे. 100 करोडचा रस्ता आहे हा. 16 किलोमीटर. येस, 100 करोडचा. त्याच्यामध्ये एक DLP असते. एक DLP पिरियड असतो 5 वर्षाचा किंवा 10 वर्षाचा असतो. नंतर तो वाढवून पण घेतला जातो ठेकेदाराला अजून पैसे देऊन. तर ते जे पैसे असतात ते फक्त आणि फक्त मेंटेनन्स साठी वापरतात. जर तुम्ही रस्ता बनवलाय ना, तर तुम्हाला 5 ते 10 वर्ष, जसं असते ना एस्टिमेट असते, त्याच्यामध्ये अग्रीमेंट असते, एस्टिमेटमध्ये लिहिलेलं असते, नमूद असते की तुम्हाला ह्या रस्त्याची देखभाल. आता आपण झाडं लावलं तर आपलं कर्तव्य आहे ना ते झाड वाढवणं. बरोबर. जोपर्यंत त्याला फळ नाही येणार तोपर्यंत आपलं कर्तव्य आहे. मग तसंच आहे या रस्त्यामध्ये पण. जेवढ्या वर्षात तुमच्यावरती ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे की हा रस्ता टिकला पाहिजे, तेवढ्या वर्ष ते खड्डे तुम्हालाच बुजवायचे. पण कॉन्ट्रॅक्टर लोक काय करतात की नको जाऊन दे, कशाला खड्डे. आपल्या आता समजा त्यांना एक सीझन वाईज 25-30 लाख रुपयाचा खर्च येत असेल खड्डे बुजवायला, तर जर त्यांनी नाही बुजवलं तर ते पैसे त्यांचा प्रॉफिट आहे ना. त्याच्याने बरेच ऍक्सिडेंट पण होतात यार. येस, 100%. मला मधुरकडे आठवतं एक बाळ गेलेलं. ते तुम्ही प्रकरण काढलं म्हणून तुम्हाला सांगतो. त्या प्रकरणामध्ये या ठिकाणी एक उपअभियंता होते, मी नाव नाही घेणार कोणाचं. या ठिकाणी एक उपअभियंता होते त्यावेळेसचे. आता ते इथून त्यांची बदली झाली. त्याच्या 2 दिवसाआधी मी त्यांना फोन करून सांगितलं की साहेब इथे मोठा खड्डा पडलेला, खड्डे बुजवा.
ते बोलले अरे अमोल आपलं काम सुरूच आहे, बुजवू. मी बोललो ठीक आहे साहेब. म्हणजे हे प्रकरण झाल्या अगोदर 2 दिवसाअगोदरचा माझा सोशल मीडियावरती व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, सेकंड डे माणसं पाठवले. ज्या ठिकाणी तो लहान मुलगा ऑफ झाला ना, मी त्या ठिकाणी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या माणसाला बोललो, तो पण व्हिडिओ की इथे पण खड्डा बुजवा. ओके. पण त्यांनी काम थोडं बाजूने सुरुवात केली आणि तिथे येईल तोपर्यंत त्यांनी काम बंद केलं होतं, ते केलं नव्हतं. त्यावेळेस मी आपल्या ह्याच्या बाजूलाच हे मेट्रो फिनिक्स हॉस्पिटल आहे, तिथे मी ऍडमिट होतो. मला सकाळी बोईसरच्या मुलांचे फोन आले की दादा इकडे कोण बोलते की ऍक्सिडेंट झालाय, कोण बोलते ऑफ झालं, असे फोन वगैरे आले. तर माझा त्या दिवशी डिस्चार्ज होता. तर मी डॉक्टरला बोललो की असं झालेलं आहे आणि मीडिया वगैरे पण सर्व आलेले आहेत आणि मेन म्हणजे रस्त्यांसाठी मी सर्व करतो. तर त्यांनी मला बोलवलेलं आहे, म्हणजे मोठ्या इंटरनॅशनल न्यूज आहेत, त्यांनी पण व्हिडिओ कव्हर केले, आपण त्यांना पण सांगितलं. आणि MIDCच्या अधिकाऱ्यांनी मग त्यावेळेस त्या ठिकाणी चिमुकल्याचा जीव गेल्याच्या नंतर मला तरी नाही वाटत अर्धा तासानंतर त्यांनी तो रस्त्याचं काम सुरू केलेलं. जेवढं मी ऐकलंय की ते बोलत होते त्यांचे आई वडील की अभी हम लोग क्या करे, लाईक बेबी तो हमारा चला गया नो. कारण की त्याचे नातेवाईक मला भेटलेले, ते बोलते की वो लोग शॉक में थे की बच्चा आंखों के सामने चला गया. MIDCच्या अधिकाऱ्यांनी त्यांना काहीतरी 5 लाख रुपयाचा चेक पण देत होते, पण त्यांच्या घरच्यांनी नाही घेतला. 100% खरी गोष्ट आहे. आपल्या घरातला चिमुकला मुलगा ऑफ झालाय, कोण पैसे घेणार? पैसे घेऊन एखाद्याचा मृत्यू झालेला आहे, तो व्यक्ती परत येत नाही ना, बरोबर की नाही? मग ह्या MIDCच्या अधिकाऱ्यांना त्यावेळेस पण मी बोललो की तुम्ही जर प्रॉपर रस्त्याचं काम केलं असतं ना, तेच 5 लाख रुपये जर तुम्ही आधी त्या रस्त्यावरती जर खर्च केले असते ना, तर एका लहान चिमुकल्याला त्याचा जीव गमावा नसता लागला. बरोबर की नाही? म्हणून आपला हा लढा त्याच्यासाठी आहे. माझ्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये जर रस्त्यावरती खड्डेच नाही होतील तर अपघात होणार कधी? अपघातच नाही होणार. जर खड्डे नाही होणार तर अपघात होणार नाही. मग आपलं तेच आहे. मला मध्यंतरी एका बोईसरच्या नेत्याने सांगितलं की अमोल रस्ता आहे, कॉमन थिंग आहे, जर रस्ता आहे तर खड्डे तर पडणारच आहेत. मी बोललो येस, खरी गोष्ट आहे, खड्डा पडणार, पण खड्डा पडल्यानंतर त्याच्यावरती उपाययोजना म्हणून काय केलं पाहिजे ते पण अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट आता आपल्याकडे बघायला 24 आवर्स गाड्या चालतात रे. लाईक आता अगोदर होतं की लाईक रात्री थोडं लो डाऊन व्हायचं, पण आता MIDCच्या मुळे लाईक आता मी मध्यंतरी होतो, अजून पण आहे, मध्ये आजारी होतो, तो आराम करत होतो. मी पालघर जिल्हा खड्डेमुक्त अभियानावरती होतो. कित्येक ग्रामपंचायत सरपंचाशी बोललो, ग्रामसेवकाशी बोललो, RDCना भेटलो, ऍडिशनल कलेक्टरांना भेटलो, मोठमोठ्या अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांना बोललोय, PWDला आपण पत्र दिलं, PMJSY जसं की प्रधानमंत्री सडक योजना, त्यांचे पण काही रस्ते आहेत, त्यांना आपण पत्र दिलं. त्यांना मी सर्वांना बोललो, जिल्ह्यात माझं मेन टार्गेट काय की पालघर जिल्ह्यात असं कुठलंच गाव नाही राहिलं पाहिजे की ज्या गावामध्ये रस्ता नाही, ज्या गावामध्ये खड्डे पडले ते कव्हर नाही झाले. म्हणून मी माझ्याकडून जेवढं होते तेवढं मी पत्र दिलेलं आहे. आता पावसाळा सुरू आहे तर काही अधिकारी बोलतात की पाऊस आहे, निमित्त देतात, तर त्यांचीच मजा घेतोय की बघूया. आता मध्यंतरी ऊन पडलेलं पण काम झालेलं नाहीये, अजून 10-5 दिवस थांबू. केलं तर काही हरकत नाही, नाही केलं तर आपला डायरेक्ट आपण उपोषणाला बसणार कलेक्टर ऑफिस. मला असं वाटायचं की पावसाळ्यात रस्ते या कारणामुळे बनवायचे की पावसाचं पाणी लागेल म्हणजे रोड एकदम हार्ड होईल, मजबूत होईल, पण आता ते कारणच झाले रे. लाईक पाऊस आहे म्हणून आम्ही बनवत नाही. विषय कसा आहे, पावसामध्ये पहिली गोष्ट तर मान्सून मध्ये सिव्हिलचे कामं बंद असतात, डांबर रस्त्यावर टिकत नाही. आता मला ते काढणं देतात ना. आता मध्यंतरी मला बोलले काही अधिकारी एका डिपार्टमेंटचे की अमोल पावसामध्ये आम्ही खड्डे कसे बुजवू. मी त्यांना बोललो एक ऍस्फाल्ट नावाचं मटेरियल आहे जे डांबर असते. मुंबईला तुम्ही बघा मोठमोठ्या मशिनरीज आहेत, ते बोलतात ना पैसे फेका सगळे मिळते. खूप प्रगती झाली. मटेरियल लवकर ड्राय होतो का? हा, आणि तो पावसात पण चिपकतो. तोच मटेरियल मला नाही वाटत अख्ख्या पालघर जिल्ह्यात आपल्या आधी टाकलाय, पण आपण त्या बोईसर चिल्ला रस्त्यावरती टाकायला लावला त्यांना. बोलो भर पावसात खड्डे बुजवा. 2दा आंघोळ केल्या, बोललो 3ऱ्यांदा आंघोळ नाही करणार. बोललो टाका म्हणजे टाका. त्यांनी टाकलं, खड्डे बुजवले, पण त्याच्यात पण ते बोलतात ना मटेरियल जे होतं मिक्सिंग असे, खड्डे बुजवले, 2 दिवसात परत खड्डे पडले. अरे देवा. अभी जो इंसिडेंट हुआ था, जो बच्चे की बात की हमने, जो एक्सीडेंट की वजह से उनके पिताजी के सामने ऑफ हो गए, वो ऑफिसर जो भी इंजीनियर थे या जो उनमें कुछ एक्शन लिया गया गवर्नमेंट के थ्रू या पॉलिटिकली? नहीं, एक्चुअली कैसा था, वहां पे मेरे जैसे और अन्य समाज सेवक थे, राजकीय नेता लोग भी थे, सब थे. सबने बोला था कि जो हुआ है वो बहुत गलत हुआ है. सबने प्रेशर किया था कि कार्रवाई की जाए. सबने किया था अपने अपने लेवल पे, सब लोग बोले थे कि कार्रवाई की जाए, लेकिन उस टाइम पे कार्रवाई हुई नहीं. संबंधित जो भी अधिकारी थे, इंजीनियर थे या कोई भी रहेंगे, कार्रवाई हुई नहीं. तब एक कार्रवाई नहीं हुई. लेकिन मेन बात क्या मैं हमेशा देखता हूँ, हमेशा हम लोग किसी रास्ते पे अपघात होना, एक्सीडेंट होने के बाद ऑफ होना पेशेंट, ये मेरे लिए तो कोई नया नहीं है. अभी हाल ही में बोईसर चिल्ला रास्ते पे एक्सीडेंट हुआ था नागजरी के पास. हमने बाद में वो पेट्रोल पंप का CCTV भी निकाला. एक कंटेनर खड़ा था, उसने ना पार्किंग लाइट चालू किया था, ना उसके बाजू के रोड स्ट्रीट लाइट भी चालू थी. बाजू में 3-4 रोड स्ट्रीट लाइट है, वो भी चालू नहीं थी.
और एक कंटेनर खड़ा था, एक पिकअप था, वो अपने लेन से बरोबर जा रहा था, जाके उसने उसको ठोक दिया। अब इसमें वो पिकअप वाले की कोई गलती नहीं है, पिकअप वाले की क्या गलती है, वो तो बेचारा उसके लेवल में जा रहा था, बारिश गिर रहा था, वो बोलते ना सामने से एक ट्रक का लाइट है आंख पे, तो उसको वो दिखा नहीं लाइट, और जो बाजू में जो कंटेनर खड़ा था, बोले तो रास्ते के बीच में भी नहीं बोल सकते, थोड़ा सा था, हाँ वो व्हाइट पट्टी होता है ना, उसके अंदर था, बाहर नहीं था, बाहर होता तो चलो बात अलग है, लेकिन ये एमआईडीसी का जिनका रोड है, तारापुर एमआईडीसी का, उन्होंने उस रास्ते पे कहाँ पे बोर्ड नहीं लगाया कि मेन रोड आहे, वाहने रस्त्याच्या कडेला पार्क करू नये। हाईवे पे होता है, बड़े बड़े हाईवे पे लिखा होता है कि रस्ते के बाजू में गाड़ी लगाए नहीं, मेन रोड है, रहदारीचा मुख्य रस्ता है। लेकिन आपको ऐसा नहीं लगता कि हर बार लिखना जरूरी नहीं, कॉमन सेंस की भी एक बात होती है कि आपको पार्क कहाँ पे करना है? यस ऑब्वियसली होती है, लेकिन वो बोलते हैं ना नियम क्यों होते, नियम पालने के लिए नहीं, नियम तोड़ने के लिए भी होते। अरे बाप रे, तो कितने लोग करते, लेकिन जान जाती है ना नियम तोड़ने के बाद। हाँ वही बात है ना। अभी वो जो गाड़ी का जो ड्राइवर था वो तो भाग गया, वो भाग गया, वो बाहर का था, वो भाग गया, लेकिन वो जो पिकअप, जो बंदा पिकअप चला रहा था ना, वो बंदे के बाजू में जो बैठा था उसकी जगह पे डेथ हो गई, स्मैश हो गया होगा। हाँ वो स्मैच हो गया, उसकी जगह पे डेथ हो गई। उसके बाद जो ड्राइवर जो था वो सीरियस है, अभी भी 2-3 दिन पहले मैं अधिकारी हॉस्पिटल में वो एडमिट है आयसीयू में, वो बेहोश था तो उससे नहीं मिला, लेकिन उनके घरवालों ने भी मुझे पहचाना। माझ्याकडून काय तुम्हाला मदत होईल ते मला सांगा, जर तुम्हाला उपचारासाठी जर काय मदत पाहिजे असेल तर मला सांगा, आपण काही ना काहीतरी करू। तुम्ही उपचारासाठी फायनान्शियली पण मदत करता? हा, कारण म्हणजे बिल कमी करण्यासाठी करतात बिल, हा आता कसं आहे, आता काही हॉस्पिटल्स आहेत जे बोईसरमध्ये डॉक्टर आहेत आपले, त्यांचे रिलेशन चांगले आहेत, ते मला लाईक करतात माझ्या कामांना, तर मला बोलतात अमोल कधी काय आढळलं तर आम्हाला सांग, आम्ही चल ज्या ठिकाणी 10 रुपये कमवतो त्या ठिकाणी 5 रुपये कमवू। प्रत्येकाला आवडेल ना पुण्य करायला, जैसे जनरली आपने यहाँ पे ऐसे बहुत लोग रहेंगे कि जिनको लगता रहेगा कि समाज सेवा करना है तो हम कैसे आगे आए, बहुत लोग आगे नहीं आना चाहते, लेकिन वो फंडिंग के माध्यम से भी मुझे हमेशा कहते हैं कि अमोल अगर कुछ लगेगा तो हमें कहना। मुझे वही कहना, अभी ऑलमोस्ट इंस्टाग्राम पे मेरे 16,500 कुछ तो फॉलोअर्स है। मैं आपके माध्यम से भी बोलना चाहूंगा लोगों को कि अगर किसी को लगा कि हॉस्पिटल के लिए पैसा कलेक्ट करना है, तो मैं अगर सोशल मीडिया पे अगर एक वीडियो भी बना के डालूं, लिंक डिस्क्रिप्शन में डालूं या स्कैनर भी डालूं, तो मुझे तो ऐसा लगता है आज के डेट में 1-2 लाख रुपीज तो जमा हो जाएंगे, और जो भी पेशेंट है उनके घर वालों का हम स्कैनर डाल देंगे और फॉरवर्ड कर देंगे, जो भी पैसे आएंगे उनको भी मदद करना है वो कर सकते हैं। वो तो मैंने बहुत कम बोला। अभी देखो मैं आपके माध्यम से भी बोलना चाहूंगा कि अगर 16,500 अगर मेरे फॉलोअर्स है, समझ लो अगर किसी पेशेंट को अगर 2-3 लाख की अगर जरूरत है, एक बंदे ने अगर 10 रुपए भी अगर जमा किए, 10 रुपए तो कोई भी जमा कर सकता है, तो भी एक बड़ी अमाउंट हो सकती है, एक मदद हो जाएगी। जो एडमिट है या हॉस्पिटलाइज हुए एक मदद हो जाएगी, एक मदद हो सकती है। और 10 रुपए के आज के डेट में, चलो अगर रोज अगर हम नाश्ता करते रहेंगे, 2-3 वड़ा पाव खाते रहेंगे, तो एक वड़ा पाव कम खा लो, लेकिन अपन अगर जो 10 रुपए अगर डोनेट कर रहे कहाँ, तो 10 रुपए का पुण्य बहुत बड़ा मिलेगा। मैंने मेरे लाइफ में बहुत पुण्य कमाए ऐसे। मैं जितना ये सब चीजें बांटता हूँ, ज्यादा करके मैं सोशल मीडिया पे नहीं डालता हूँ, क्योंकि किसी लोगों को लगता है कि ये सोशल मीडिया पे डाल रहे दिखावा करते, लेकिन मेन बात क्या है, दिखावा नहीं, आपके वीडियो से बहुत जन अप्रिशिएट भी होते, नहीं डेफिनेटली कि हमें भी करने चाहिए, इंस्पायर भी होते हैं कि लाइक हमें भी करना चाहिए। एक्चुअली मुझे ऐसा लगता है पर्सनली कि काफी लोग है ना अपने फैमिली में बहुत बिजी हो गए, रेस्पॉन्सिबिलिटीज भी आ जाती है। जैसे अभी अपने थोड़ी देर पहले बात हुई कि लाइक मुझे भी सोशल वर्क बहुत काफी पसंद है, लेकिन अभी मुझे पता है कि मुझे लाइक बिल्स पे करने हैं, मॉम डैड है, सबका वो ख्याल रखना है, सब लोग नहीं कर पाते ये सब चीज। अभी जैसे कोई ऑफिसर है, जैसे कि एमएससीबी वाले हो गए या रोड वाले एमआईडीसी वाले हो गए, वहां पे अगर आपके तकरार के बावजूद कुछ रिजल्ट नहीं आ रहा है, समझो अभी जैसे मैंने एक वीडियो देखी थी, लाइक उसमें आप बता रहे थे कि आपके कॉल रिजेक्ट में डाल के रखे हैं, ब्लॉक करके रखे हैं, आंसरेबल नहीं है वो लोग, तो आप अपने संघ के साथ जिस पक्ष में आप हो, तो उधर आपके डिस्कशंस होते हैं उनके साथ, और उनकी प्रतिक्रिया क्या रहती है, लोग क्या बोलते हैं, रेस्पॉन्स में फीडबैक क्या रहता है? एक्चुअली क्या है, एमएससीबी जो आपने बोला, ये विद्युत महावितरण, ये जो विद्युत महावितरण जो कंपनी है, ये इनका तो बहुत अच्छा सहकार्य होता है। रात को हमारे इधर ही काटकपाड़े में जो लाइट गई, मेरे सामने ब्लास्ट हो गया, तो मैंने फोन किया, 5 मिनट्स में आए और बना के चले गए। आपके कॉल की वजह से आपकी इमेज उसके लिए आए या कोई नॉर्मल काम अगर है ना, तो देखो अगर किसी ने कॉल नहीं किया या किसी नॉर्मल आदमी ने अगर कॉल किया ना, ठीक है 10 मिनट में जाते, ये तो आम्ही नंतर ऐसा बोलते हैं, ऐसे आंसर्स आते हैं कि 10 मिनट में आ जाएगी, 15 मिनट में आ जाएगी, लेकिन उनको पता है कि अगर मैंने अभी फोन किया है, मैं अगर बोला हुआ आओ, तो उनको पता है ये चलो ये तो सॉल्व हो जाएगा, लेकिन फिर अमोल कुछ बड़ा फिर आंदोलन कर लेगा हमारे अगेंस्ट। तो मैं सबको बताना चाहूंगा कि अगर आपके घर में लाइट गई है, 5 मिनट ज्यादा हो गया, 10 मिनट ज्यादा हो गया, आप मत कॉल करना, अमोल जी को कॉल करना, तो आपकी लाइट जल्दी आ जाएगी, आधा घंटा नहीं लगेगा। नहीं, एक्चुअली वही हुआ था, बीच में बारिश बहुत हुआ था बोईसर में, तो मुझे एमएससीबी के अधिकारियों ने फोन करके बोला था कि अमोल सर तुम एक वीडियो बना दो, हमें बहुत लोग त्रास दे रहे, उनको बोलो हमें ना कॉल करे, तुम्हें कॉल करे, तुम हमें कॉल करो, हम तुम्हारा अकेले का फोन अटेंड करेंगे, लेकिन लोगों का फोन नहीं अटेंड कर पा रहे।
थे, तो मैंने एक स्टेटस डाला, उनको फोन नहीं गए लोगों के, मुझे फोन आते थे। ओके 48 आवर्स में से करीबन 20 से 21 आवर हम उनके साथ थे, काम किए। वाह रास्ते पे मतलब गिरे on हुए ground पेड़, काम चल हाँ रहा है। रास्ते पे गिरे हुए पेड़, जो बारिश से गिरते वो पेड़ हमने उठाए, मेरे सोशल मीडिया पे वीडियोस है, हमने पेड़ उठाए, मेरे दोस्त लोगों ने पेड़ उठाए। लेकिन जिनका काम था ग्राम पंचायत होगा, MIDC का रास्ता होगा, PWD का होगा, उन्होंने पेड़ नहीं उठाए, हमने पेड़ उठाए। मुझे और एक सवाल पूछना था, हर बार बारिश में ही पेड़ काटते हैं लोग, मेरे को रीजन नहीं समझता। वो प्री प्लानिंग नहीं कर सकते? जैसे कि अगर आप कॉन्ट्रैक्ट लेने जा रहे हो, टेंडर का प्लानिंग आप 6 महीने से करते हो, यस करेक्ट? वो इतना डालेगा तो हम इतना डालेंगे, ये करेंगे वो बराबर। करेंगे। तो ये सब जो लोकली ऑन ग्राउंड जो लोगों को समस्या होती है ग्राउंड लेवल पे, तो वो लोग स्टार्टिंग में क्यों नहीं करते? लाइक आपको पता एक्चुअली होता है। क्या बात है पता है ना, हमारे यहाँ की एक खासियत है, कोई एक हादसा हो जाएगा ना, उसके बाद काम करेंगे। पहला जब बारिश गिरता है ना, उसके बाद वो काम चालू करते हैं। पहले बारिश में उनको पता चल जाता है कि कहाँ कहाँ शॉर्ट सर्किट हो रहा है, कौन से पेड़ बीच में आ रहे हैं, वायर को कौन सा अर्थिंग पास हो रहा है, ओके तो ऐसे होता है। लेकिन इसमें कोई हादसा हो जाता है, कभी कभी क्या है ना, पूरा करंट झाड़ को भी लग जाता है, करेक्ट, अपन अगर हाथ गीला होता लगाने है, के उसकी हुआ, वजह से। बीच में एक छोटे से मासूम की भी जान चली गई करंट की वजह से। लेकिन वो MSCB की नहीं थी, वो इंटरनल उनके Family घर का का जो था, था, correct। वो लाइट की वजह से हुआ। तो मुझे एक यहाँ के उप अभियंता है संगीपू साहब करके, उन्होंने एक बहुत अच्छा बात बोला था की अमोल लाईटीशी कधी मस्ती नाही केली पाहिजे, म्हणजे माझं तर एक म्हणणं है। और ये कोण करेगा, अब लेकिन बोलते कोई हैं कोई ना, होते हैं आग, जो पानी, करते हैं, बिजली, ये सबसे तो करना ही नहीं नहीं करना है, वही जब ना, तक आपको नॉलेज उसके ना हो वजह उस से। बात की। हाँ, तो मैंने उनको भी हमेशा बोला, लेकिन क्या है ना, एक आपको बात करना चाहूंगा, करने वाले MSCB का भी करते रहेंगे विरोध, लेकिन मुझे कभी अच्छा नहीं लगता है उनका विरोध करने में। बोलता हूँ अपने काम भी हो जाते हैं, वो जो अपन जो सामाजिक काम है उनको वही बोलते हैं, बिजली गई, Correct। खंबा चेंज करना है खंबा चेंज करो, ट्रांसफार्मर चेंज करना है ट्रांसफार्मर चेंज करो। करेक्ट, उनका विरोध क्यों नहीं मैं करता हूँ, थोड़ी उनसे गलती भी हुई तो उनको सपोर्ट करता हूँ। क्यों करता हूँ, तो जब लाइट जाती है रात के अंधेरे में भी, वो बंदे जो, देखो गवर्नमेंट का पगार तो हर कोई लेता है, गवर्नमेंट ऑफिसर, लेकिन वो वायरमैन, वो उप अभियंता रहेंगे, वो इंजीनियर रहेंगे MSCB के, वो जब घटना होती है तो वो खंबे पे भी चढ़ते हैं, खंबे पे चढ़ के बारिश हो, आंधी हो, तूफान हो, वो लोग अपने घर पे जो लाइट गई, अपने को खाली इतना दिखता है कि लाइट गई है, लेकिन वो लाइट उसके लिए जाने के बाद वो problem लाइट है। लाने के लिए फिर वापस वो बहुत मेहनत करते कितना हैं। हार्डवर्क लगता है। लेकिन ये गलती जो आप बोल रहे हो वो भी परफेक्ट है, इन्होंने बारिश के एक महीना थोड़ा pre-planning, पहले मुझे ऐसा लगता है। प्लान करने चाहिए झाड़ कटिंग करने का। ये मैं Correct। आपके वीडियो के माध्यम से भी कहना चाहूंगा, ये मेरा अधिकारी लोग तो मेरा सोशल मीडिया देखते ही है, ये वीडियो भी 100% देखेंगे। अमोल जी का नंबर ब्लॉक करते, वीडियो ब्लॉक मत कर। नहीं, नंबर ब्लॉक करना खाली ये पूरे पालघर जिले में वो डिपार्टमेंट है, मैं उनका नाम नहीं लूंगा, क्योंकि क्या है ना, मुझे किसी का नाम लेके नेक्स्ट किसी सवाल को, उन पे ही आ रहा है शायद, हाँ, मुझे ऐसा लग रहा है। तो उन्होंने जो नंबर ब्लॉक किया है तो करने दो, नंबर ब्लॉक करने से मुझे कोई फर्क नहीं पड़ता। सोशल मीडिया पे वही जाके वीडियो देखते हैं या उनको लोग फॉरवर्ड करते हैं। ऐसा कभी हुआ उनका ही लाइक आया वीडियो पे? नहीं, वो ये गलती नहीं कर पाएंगे। अगर उस वीडियो को अगर लाइक किया तो उनको उनकी नौकरी भी छोड़नी होगी शायद से। आज तक ऐसा किसी की नौकरी गई है आपके एक्शन की वजह से? नहीं, नौकरी तो नहीं गई है, लेकिन मैंने आपको बोला ना, अगर किसी गड्ढे में अगर नहा रहा हूं, वो वीडियो अगर जिस डिपार्टमेंट का काम है उस डिपार्टमेंट ने अगर वो वीडियो लाइक किया तो क्वेश्चन मार्क आ जाएगा ना। वो लोग एक्टिव हो जाते होंगे ना, ऐसा तकरार? यस, एक्टिव हो जाते हैं। लेकिन अभी बीच में क्या वो बोल रहे थे बोईसर के कोई नेता लोग को कि कॉमन है, हमको कोई फर्क नहीं पड़ता है, लेकिन फर्क पड़ता है। मतलब वो लोग कुछ नेताओं को बता हाँ, कॉमन है। अमोल को बुलाओ, अमोल को बिठाओ, अमोल से बात करो, अमोल को पक्का क्या चाहिए क्या नहीं चाहिए, क्यों कर रहा है। मुझे बहुत वो लोग ने बोलते ना, ऑफर्स भी बोल सकते हो, या मुझे ब्लैकमेलिंग किया कि हम ये साहब को बोले हैं, वरिष्ठ साहब को बोले हैं, हमको पुलिस प्रशासन बोला है कि इसके ऊपर गुना दाखिल करो, इसके ऊपर केस करो। तो हमने भी उनको एक बार क्रॉस क्वेश्चन पूछा किस संदर्भ में बोले हैं। देखो, कायदे से चलते, बरोबर कि नहीं? मैं तो हमेशा कायदे का पालन करता हूँ और आज तक मैंने जितने आंदोलन किए सब कायदे में रह के आंदोलन किए। क्या बात है। मुझे किसी भी आंदोलन में मेरे ऊपर कोई गुना दाखिल है ऐसा नहीं है। मेरे ऊपर किसी भी आंदोलन में केस है, ये है, मेरे ऊपर ऐसा कौन सा केस नहीं है जो समझा रास्ता रोको किया। मैंने आज तक कभी रास्ता रोको नहीं किया। मैंने जितने आंदोलन किए पूरे कायदे से आंदोलन किए। इसके वजह से मुझे पुलिस प्रशासन भी सपोर्ट करता है। मैंने कोई बड़ा आंदोलन, अच्छा आंदोलन किया तो मुझे पुलिस प्रशासन में के पुलिस अधिकारी भी फोन करके अप्रिशिएट करते, मुझे शुभेच्छा देते, बेटा खूप छान आहे, आम्ही हे नाही करू शकत पण तू करतोस आम्हाला चांगलं वाटते, इसलिए वो भी सपोर्ट करते। और वो भी बोले और मैं भी बोलता हूँ, अगर मैंने काम अच्छे किए तो आप सपोर्ट करो, अगर मेरी एक हाथ छोटी भी गलती हुई तो जो ऍक्शन आहे ना वो आप ऍक्शन ले सकते। तुम्ही पहिले मनसेमध्ये होते? हां. त्याच्या अगोदर कुठला पक्ष होता का मनसे होता फर्स्ट? नाही, मनसे, फर्स्ट पक्ष मनसे. तर असं काय झालं, राज ठाकरे साहेबांनी तुम्हाला असं काय दुखवलं जे तुम्हाला सोडावं लागलं पक्ष? नाही, असं काहीच नाही. आज पण मी साहेबांना लाईक करतो. जेव्हा तुम्ही ट्रान्सफर झालं काइंड ऑफ तिकडे तुमचं झालं, त्याच्यानंतर भेट झाली राज साहेबांसोबत कधी? जे तुमच्या पद्धतीच्या वरती असतात, लाईक जे हेड असतात त्यांच्याशी पक्षामध्ये बोलणं झालेलं की मी चाललोय असं काय? हा, झालेलं. म्हणजे मी मध्यंतरी त्यांच्यासोबत होतो. हो, एक प्रकरण झालेलं आपल्या इकडे बोईसरला, शिंदे डॉक्टरचं. शिंदे डॉक्टरांचं? ओके. हा, शिंदे हॉस्पिटलचं त्यांना मारहाण झालेली. ओके, हा माहिती आहे. त्या प्रकरणामध्ये म्हणजे आमचे मित्र आहेत समीर मोरे म्हणून, तेव्हाचे जिल्हाध्यक्ष, करेक्ट, जिल्हाध्यक्ष तेव्हाचे पण जिल्हाध्यक्ष समीर, बरोबर.
त्यांच्यासोबत होतो आम्ही तर मी काय मारहाण वगैरे केली नव्हती, पण त्या केसमध्ये होतो. त्यावेळेस आम्ही ऑलमोस्ट 1.5 महिना तुरुंगामध्ये होतो. तू पण होतास? हा, मी पण होतो. तुरुंगातून आलो वगैरे. ते बोलतात चुकी नसताना पण जावं लागलं, पण ठीक आहे. म्हणजे एक नवीन डिग्री भेटली. हा, म्हणजे ठीक आहे, गेलो. तुरुंगाची. पण त्याच्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्याच्या नंतर जसे काही लोक करतात की बाबा मी जेल में जाके आया, ऐसा करूंगा, भाईगिरी करूंगा, तसं आपण काहीच केलं नाही. तुरुंगात पण बघितलं, तुमच्या माध्यमातून पण बोलेन, ईश्वराला माझी एकच प्रार्थना आहे की तुमचा किती मोठा जरी दुश्मन असेल ना, तरी त्याला तुरुंग नको. एवढं म्हणजे कल्चर खराब आहे का तिकडचं एन्व्हायरमेंट? हा, तुरुंगात जे आम्ही बघितलं ना, तर माझ्या सर्व युवांना आपके माध्यम से सबको बोलूंगा की कोई भी हरकत ऐसी मत करो की आपको जेल में जाना पडेगा. तुरुंगाचं लाईफ खूप बेकार आहे म्हणजे असं सांगतो. 100%. मी ऐकलंय की बरेच टपोरी लोक किंवा मर्डर झालेले का लाईफ तिकडे जाऊन आणखी खराब होतात का लाईफ त्यांची? हो, का सुधारतात? नाही, बघा, सुधारणारे सुधारतात. आता आम्ही म्हणजे ते मनावरतीच आहे मग. येस, आता मी गेलेलो एकदा, तर मी नाही असं काय दुसरी हरकत केली की मला पुन्हा तिकडे जावं लागेल. म्हणजे बघा ना, करेक्ट. काही लोक ज्यांना सुधारायचं असेल ते सुधारतात, पण काही लोक तिथून आल्याच्यानंतर अजून भाईगिरी करतात. मोठापणा येतो काय, चलो एक कोई बात attitude नहीं, येते. भाई आहे, फंटर आहे, हम वापस जाएंगे. हम वापिस जाएंगे. एकमेकांची मैत्री करून घेतात बाहेर आल्याच्या नंतर. काय बोलतात, क्या भाई किधर आहे. त्या ठिकाणी माझे खूप चांगले चांगले मित्र झालेले. पण ते मित्र नको असं. पण ते मित्र नको, ते गुंड. म्हणजे तुम्हाला सांगतो, ऑलमोस्ट एवढे टॉपचे ते लोक गुंड होते. जेव्हा त्यांची बेल झाली, जेव्हा ते बाहेर चाललेले, आता त्यांनी मला त्यांची 1-2 जणांशी मी बोललेलो, मध्ये काय आता जेल आहे, शेवटी ते बोलतात ना 4 भिंतीच्या मध्ये आहेत, आपण बाहेर तर जाऊ शकत नाही जोपर्यंत बेल होत नाही. एकमेकांची ओळख तर होते, आपली माहिती ओळख होते Correct. आणि बोलता होते. 1-2 जणांशी मी बोललेलो, तर त्यांनी काय केलं, जाताना ते आलेले माझ्याकडे माझा मोबाईल नंबर घ्यायला, पण मला पण माहिती होतं हे असे मित्र नको. करेक्ट. तर मी माझा मोबाईल नंबर देताना त्यांना पूर्ण रॉंग नंबर दिलेला. असं नको व्हायला की आम्ही अमोलसाठी काम करतो. किंवा ते नंतर कधीतरी काहीतरी कांड करतील आणि त्यांच्या मोबाईलमध्ये आपला नंबर सेव्ह होईल, किंवा कदाचित ते आपल्याला फोन करतील आणि आपण अडकू. रॉंग इमेज पण क्रिएट होते ना त्याच्यामुळे. माझी पण आपल्या माध्यमातून त्यांना पण विनंती आहे, युवा मुलांना, जर कधी चुकूनच जर एखादा प्रकार घडला आणि तुम्ही जर तुरुंगात गेला, तर त्यावेळेस तिथे ज्यांच्याशी मैत्री करताल, म्हणजे गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी असेल, त्यांचं काही लोकांचं काम असते करणं आणि त्याच्यानंतर जाणं येणं हे सुरूच असते. पण आपण चुकून एखाद्या केसमध्ये जातो किंवा चुकून आपल्याकडून एखादा प्रकार होतो, कायद्याचं उल्लंघन होते, मग आपण तुरुंग भोगतो. त्याच्यानंतर जेव्हा आपण सुटतो त्यावेळेस आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्याकडे बघा, कारण आपल्याला आईवडिलांना खूप काय द्यायचं असते, त्यांचं स्वप्न असते. म्हणून ठीक आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मी एकदा भोगलाय तुरुंग, तर मला माहिती आहे आपल्याला ती पायरीच नको. ती वेळ येते तुरुंगाची एकदा ना एकदा, म्हणजे कोणाकडती. आणि तुम्हाला असं वाटतं की तू सोशल वर्क करतो तर येणारच रे, लाईक त्याच्या आधी मे बी ते फेक असेल, खरं असेल, लोक प्रयत्न करतात. आता आपण काम करतोय रस्त्यांखड्ड्यांसाठी, तर खूप अधिकारी लोक प्रयत्न करतात की याच्यावरती केस करू. पण पण मला हे विचारायचं आहे की तुला डायरेक्ट वॉर्निंग कधीच नाही आली का, म्हणजे समोरासमोर हे करून टाकेल, ते करून टाकेल, असं करून टाकेल, माघार घे तुझी? नाही, अशी कधीच नाही आली? नाही. क्या बात आहे. अशी नाही आली कधी. रुतबा आहे. हा, रुतबा आहे. लोकांना माहिती आहे आपण आलेला आहे, जाऊन आलेला आहे, बसून आलेला आहे, तर काय त्यांना वाटत असेल, पण अशी नाही आली कधी समोरासमोर. वाया माझ्या माणसांना, माझ्या मुलांना फोन करतात, सहकार्यांना फोन करतात, त्याला सांग, समजाव असं. समज आता कुठल्या तरी एका मुलाने तुझ्यासारखं कार्य चालू केलं, त्याने एकट्याने करावं की तुझ्यासोबत जुडेल तर आणखी तो मोठा एक्सपांड होऊ शकतो? तू कसं बघतो स्वतःच्या कार्याला? नाही, मध्यंतरी काय झालेलं, माझा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. आधी माझ्या ग्रुपमध्ये मोजकेच माझे सहकारी मित्र होते, आम्ही 60 जण होतो. 60 जण? येस, व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आहे. व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये मी माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक इंस्टाग्रामवरती टाकली. माझ्या तरी मध्ये एका रातोरात मध्ये तिकडे 800 जण ऍड झाले. 800 जण माझ्या ग्रुपमध्ये. हा, एका रातोरात मध्ये 800 जण सुमारे ग्रुपमध्ये झाले. त्याच्यातून 10, 20, 15, 50 काही लेफ्ट पण झाले, पण 750 ते 800 जण आपल्या ग्रुपमध्ये ऍड झाले. क्या बात आहे. त्याच्यानंतर आणि मी सोशल मीडियावरती प्रत्येक वेळेस बोलत असतो, माझ्या ग्रुपमध्ये बोलत असतो, आणि ते जिल्ह्यात होते. आपल्याकडे बघून युवा मुलं काहीतरी आदर्श घेत आहेत. मी प्रत्येक मुलाला सांगितलंय की मला तुम्ही तुमच्या गावात बोलवण्यापेक्षा तुम्ही कॅमेरा पकडा, तुमचा रस्ता कुठल्या डिपार्टमेंटचा जर तुम्हाला माहित नसेल तर मला फोन करा, ग्रामपंचायतला तुमच्या विचारा, आपला PWD आहे, PMJSY आहे की कोणाचा रस्ता आहे की MSRDC आहे, कोणाचा रस्ता आहे ते सांगा. बाजूने गेलेला हायवे कोणाचा आहे हे पण ग्रामपंचायतला माहिती असते, गावच्या सरपंचाला चांगलं माहिती असते, बरोबर की नाही? त्यांना विचारा. तुम्ही डायरेक्ट कॅमेरा चालू करा, नमस्कार, जे तुमचं नाव असेल, माझ्यासारखं मी जसं बोलतो नमस्कार मित्रांनो, अमोलगडचे इकडे आलोय, तसं तुम्ही बोला. आता मुलं तसे व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेल्या मुलांनी. पण आता जसं तू बोललास, लाईक आता समज आपलं बोईसर एक गाव आहे, करेक्ट. आता दुसरे असे कुठे गावात कुठल्या तरुण मुलाने असं केलं, जसं ग्रामपंचायतमध्येच आपलेच लोक बसलेले असतात, गावातले आळीतले कोण ना कोण असते, तर त्यांना ती घाबरी पण असते ना रे, की उद्या ह्याने केलं. आता जसं तू सांगितलं अगोदर की लाईक तुझे आई वडील पण अगोदर तुला बोलायचे, अरे नको करू असं, आपलं नाही हे सर्व, म्हणजे ही लाईन नाही आपली, आपल्या फॅमिली पॉलिटिकल नाही आहे, तू नको करू. तुला पण असं आलेलं आहे, करेक्ट, पण तू ऐकलं नाही. ऐकलं. पण एखाद्याने असं सुरू केलं, त्याला त्याच्या आई वडिलांना जर घाबरी
असेलच, पण त्या मुलाला पण एक घाबरी असेल ना, अरे मी उद्या व्हिडिओ टाकली, मला माझ्या जीवाला पण धोका असू शकतो. 100%. ते बोलतात ना, जान हथेली में लेके चलना. तर म्हणजे त्या टायमाला त्या मुलाने तुझ्याशी पण कॉर्डिनेट करू शकतो जर त्याला असं वाटलं की त्याला त्रास होऊ शकतो. हो, बोललोय ना मी बहुतांश लोकांना बोललोय. कारण कसं आहे बघा, आता मी काम करतोय, काही ना काहीतरी असेल, मला आधार कोणाचा ना कोणाचा तरी असेल. खूप लोक आश्चर्यचकित आहेत की याचे गुरु कोण आहेत. आता काल परवा गुरुपौर्णिमा होती. खूप अधिकाऱ्यांना असं वाटत होतं की हा स्टेटसवरती नक्की कोणत्या गुरुचा फोटो टाकतो. आम्ही बोईसर पालघर मधल्या बहुतांश नेत्या लोकांना फोन केलं. माझ्यासोबत असतात आता, म्हणजे माझे खूप चांगले मित्र आहेत, त्यांच्यापर्यंत काही लोक गेले, त्यांच्यापर्यंत पोहोचले की अमोलला समजवा. वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक अमोलला समजवा. कशामुळे? ते आपण खड्डे बुजवायला सांगतो म्हणून. ओके, बाबा आम्हाला जास्त म्हणजे सेम पक्षवाले आहेत. येस, तरी सांगत आहेत की नका करू असं. नाही, मला कोणी बोलत नाही नका. इनडायरेक्टली सांगत आहेत ते अधिकारी, त्यांना बोलत आहेत, भेटून बोलतायत, अच्छा अधिकारी. मला म्हणलं आपल्या पक्षातले मुलं. नाही, आपले माणसं मला बोलत नाहीत का, तर आपले माणसं काय बोलतात की तो तुम्हाला चांगलं काम सांगतोय, तो तुम्हाला रस्त्यात जे खड्डे पडले, त्यांचा तो जॉब आहे यार, त्यांना ते करायचंय. मला काय म्हणायचंय, राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत, राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत, पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, यांचे सर्वांचे प्रयत्न सुरू असतात की आपल्या राज्याचा आपल्याला विकास करायचा आहे, आपल्या जिल्ह्याचा आपल्याला विकास करायचा आहे. विषय काय आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतच नाही की या आपल्या महाराष्ट्रातील या जिल्ह्यात असं गाव आहे. मध्यंतरी माझे व्हिडिओ एवढे व्हायरल होत होते, मला एक नोटिफिकेशन आलेली इंस्टाग्रामवरती, बट मी ती रिफ्रेश केलं तर लगेच निघून गेली. काय होती ती? गडकरी साहेबांनी माझा व्हिडिओ बघितलेला. क्या बात आहे. आता नक्की ते व्हिडिओ साहेबांनी बघितलेला की साहेबांच्या पीएने बघितलेला, पण पेज वरती तो व्हिडिओ तो बघितलेला त्यांच्या सोशल मीडियावर. तर मला चांगलं वाटलं. मग कसं आहे, तुम्हाला पण माहिती आहे, कधी कधी सोशल मीडियावरती जे व्हिडिओज व्हायरल होतात, पॉवर आहे, सोशल मीडियाची पॉवर आहे. मला बहुतांश नेत्यांचे बाहेरच्या फोन आले. तुम्हाला मी सांगतो, माझा मोठेपणा नाही सांगणार, तुम्ही माझ्यासोबत चला, खेड्यापाड्यामध्ये आपल्या जव्हारला चला, मोखाड्याला चला, तलासरीला चला. मला उद्यावरून मध्यंतरी फोन होता. 3 महिने झाले त्याला. उद्याला एक मुलगा आहे, त्याला शाळेत बसून नव्हते ते एक्झामसाठी, फक्त 2,500च्या फीससाठी. कॉन्व्हेंट स्कूल होती का सरकारी होती आपली? प्रायव्हेट होती. प्रायव्हेट आणि सरकारी थोडं अटॅचमेंट मध्ये स्कूल होती. त्या ठिकाणी त्या मुलाने मला फोन केला की दादा असं आहे. मी त्याला बोलला काहीच काळजी करू नको, मी 2,500 रुपये घेतो. माझे मित्र आहेत मुकेश पाटील, तुम्ही ओळखत असतील. मी त्यांना बोललो की दादा असं विषय, मला उद्या जायचं आहे. ते बोलले अमोल हो, माझी गाडी घेऊन जा आणि पैसे काय असतील त्या मुलाची फीस आपले भर, काय मदत लागेल त्या मुलाला तेवढी आपण सर्व करूया, आपण करू सर्व. मुकेश दादा बोलले अमोल आपण करू सर्व. मी त्यांना बोललो दादा चालेल. मी त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या मुलाला आम्ही घरूनच पिकअप केलं, आपल्या गाडीमध्ये बसवलं, त्या शाळेत गेलो. मला माहिती होतं तिथे गेल्याच्या नंतर ते त्याच्यावर ब्लेम करतील, पण त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जेव्हा प्रिन्सिपलला भेटलो, त्या शाळेच्या हेडमास्टरला भेटलो, त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं हा मुलगा आहे, हा जिल्ह्यातला प्रॉपर मुलगा आहे, या गावाचा रहिवासी आहे, आणि तुम्ही त्याच मुलाला एका 2,500 रुपयासाठी तुम्ही एक्झामला बसून देत नाही. बरोबर. त्या ठिकाणी मी त्यांना बोललोय उर्वरित 3 पेपर जे तुम्ही याला बसून नाही दिले ते पेपर, ते मला बोलले तुम्ही काही काळजी करू नका, उद्यापासून त्याला पेपरला येऊन जा आणि त्या 3 पेपरात पण मी पास करतो. म्हणजे मी त्यांना काय बोललो, पास नाही करायचं त्याला ते 3 पेपर लिहायला लावा, सेपरेटली, म्हणजे त्याला लिहायला लावा, तो पोरगा एक्झाम देईल. कारण मी कायद्याने चालतो, मी त्यांना हे नाही बोलू शकत की तुम्ही पास करा, म्हणजे ग्रँटेड वरती नाही घ्यायचं आपल्याला. तुम्ही त्याला लेखी पेपर करून द्या. तो पोरगा पण बोलला मी देईन पेपर. तुम्हाला सांगतो, पोरगा एवढा घाबरला होता, तो बोलला दादा तुम्ही केल्याच्या नंतर हे आम्हाला मारतील वगैरे वगैरे. मला काळजी करू नको, आज या ठिकाणी एकटा आलोय, तुला जर उद्या जर यांनी जर काही त्रास दिला तर राज्याच्या म्हणजे डीसीएम ज्या पक्षामध्ये, शिवसेना पक्षामध्ये, मी काय पद नाही घेतलंय, पण मी शिंदे साहेबांना, मला शिंदे साहेबांचं काम आवडते. मी त्या ठिकाणीच बोललो, माझ्या सोशल मीडियावरती व्हिडिओ आहे, प्रिन्सिपलला बोललो जर तुम्ही आता त्याला एक्झामला जर उद्यापासून नाही बसवलं तर आज मी एकटा आलोय, मी तुम्हाला कोणाचंच काही बोलत नाही, कुठलं पत्र तुमची तक्रार देत नाहीये बोलो शिक्षण अधिकाऱ्यांकडे, पण जर भविष्यात जर तुम्ही असं केलं तर मी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना भेटेन आणि तुमची पर्सनल तक्रार करेन की तुम्ही पालघर जिल्ह्यामध्ये मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवताय. आपली गुरुपौर्णिमा गेलेली आहे, आता प्रेक्षकांना सांग की गुरु कोण आहेत? नाही, गुरु वगैरे कसं आहे माहितीये का, ऍक्च्युली विषय असा आहे ना की मी राजकारणामध्ये मागच्या 10-12 वर्षापासून आहे. असं तू सांगितलं की आपल्या एकनाथ शिंदे साहेबांना पण तू फॉलो करतो, त्या वे मध्ये बघतोय, त्यांचे जे काम आहेत ना, मी त्यांच्याकडून अप्रिशिएट होतो की म्हणजे काम करण्याची पद्धत, की म्हणजे एवढ्या मोठ्या पदावरती असलेले व्यक्ती कुठे जर दरड कोसळली तरी शिंदे साहेब तिथे जातात, जर कुठे पूर परिस्थिती आली तरी शिंदे साहेब तिथे जातात, काही झालं कुठे अपघात झाला तरी शिंदे साहेब तिथे जातात. आणि आपले परिवहन मंत्री असतील सरनाईक साहेब, त्यांची कामाची पद्धत खूप मला आवडते. आरटीओचे मिनिस्टर आहेत ते, मध्यंतरी रस्त्यावरून जेव्हा ते चालले ठाण्याला तर कुठे एक ऍक्सिडेंट झालेला, तर ते उतरले, त्यांच्या ज्या एस्कॉर्टमध्ये ज्या पोलीस व्हेकल होती त्याच्यात त्यांना हॉस्पिटलला, मोठ्या मनाचा माणूस आहे आणि तो गोरगरिबांसाठी तो झटतोय.
करेक्ट. कारण कसं आहे, कुठलाही व्यक्ती, आज मी आहे, खूप लहान होतो, इथे नवापूर रोड होती, जिल्हा परिषदच्या शाळेत होतो. शाळेत असताना मी जेव्हा घरी जायचो, मला नव्हतं वाटलं की मी कधी आयुष्यामध्ये एवढी भरारी घेईल, एवढी प्रगती करेल. जे हेटर्स होते, म्हणजे जे जवळ नव्हते करायचे, आज ते लोक अमोल बोलत नाहीत, मला दादा बोलतात, भाऊ बोलतात, भाई बोलतात, हा बोलवतात. म्हणून एकच मला सांगायचं की तुमची वेळ वाईट असेल, काय हरकत नाही, संघर्ष करा. तुम्ही नापास झालात, 10वी नापास झालात, 12वी नापास झालात, 9वी नापास झालात. मी व्यक्ती आहे, टीव्हीएम कॉलेजमध्ये 11th ला असताना 5 सब्जेक्ट मध्ये फेल झालेलो. काय, फक्त हिंदीमध्ये पास होतो. 5 सब्जेक्ट मध्ये फेल झालेलो. मराठी, अच्छा, लैंग्वेज मध्ये फक्त हिंदी घेतली. हाँ, हिंदी घेतलेला, हिंदी में वो स्कॉलर था. अभी ये जो जर्नी आपने स्टार्ट करी, आपने जैसे बताया ऑलमोस्ट आपको 10 साल हो गए. पहले फैमिली साथ में नहीं थी, मतलब साथ में थी, सपोर्ट नहीं कर रही थी, अभी फैमिली है. Yes. लेकिन कुछ मेंबर्स अभी भी नाखुश हो सकते हैं, जिससे आप अभी दुरावा, लाइक थोड़े से लंबे हो चुके हो. कभी अकेले में बैठ के ऐसा लगता है कि कहीं अकेला पड़ता हूँ मैं, कभी 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 लगता है ऐसा. यस, ऑब्वियसली लगता है. जब ग्रुप होता है सब एंजॉय करते हैं, दोस्त हो, फैमिली हो, सब लोग एंजॉय करते हैं. लेकिन अगर समझो विंडो पे गैलरी में बैठे हो और चाय पी रहे हो. मैं ऐसे कभी मेरे घर के गैलरी में विंडो पे बैठा ही नहीं ऐसा चाय पीने के लिए. बस ऐसे तो बाहर ही चाय पीता हूँ. मुझे जब ऐसा लगता है ना कि मैं कोई टेंशन में हूँ, मेरे साथ जो लड़के लोग रहते हैं साथ में रहते हैं हमेशा. और मेरे 2-3 बिजनेस है, मेरे जो उसमें बिजी रहते हो इनकम है, क्या? मेरे बिजनेस है, तो मैं अच्छा खासा पैसा कमा लेता हूँ मेरे इनकम में से. मेरा क्या है, प्रोफेशनल में लेबर कॉन्ट्रैक्टर हूँ, ट्रांसपोर्ट का मेरा बिजनेस है, टूरिस्ट है, तो मैं अच्छे खासे पैसे कमा लेता हूँ. बात गौर करना, जो लोग कहते हैं ना कि रास्ते पे पानी डाल के, झाड़ू मार के ये लोग पैसे खाते हैं, ऐसी बात नहीं है. बिजनेसमैन से भाई, प्रोफेशनल बिजनेस माइंड है, ITR है, बैंक स्टेटमेंट भी है. मैं लास्ट टाइम भी, मेरा दोस्त है दुर्गेश पाठक, GST भी है उनके. हाँ, यस, GST है. मैं ऑलमोस्ट 70 से 80,000 मंथ में GST पे करता हूँ. क्या बात से है, 80,000. क्या बात है. आपका क्वेश्चन ही वो था कि कभी ऐसा लगता है तो. हाँ, अकेलापन. रिपीट करता हूँ, अकेलापन लगा ना तो महाराष्ट्र में 1-2-3 पर्यटन स्थल है. मार्शेज घाट है, पुणे है, या मेरे गांव साइड में मैं जाता हूँ देव दर्शन करने के लिए, या जैसा मेरा मन करे. मेरे दो साथीदार है 2-3, वो हमेशा रेडी रहते हैं घूमने के लिए. लेट्स गो, वैसा वाला सीन. हाँ, कुछ टेंशन तो है नहीं, ना पैसे खर्चे करने, ना कुछ है, भाई है. अभी कभी ऐसा नहीं हुआ, चलो गाइस निकलते हैं और आप हाईवे पहुंच गए और मालूम पड़ा रहे खड्डे का कांड हो गया, वापस जाने गए. फोन आते, लेकिन वो बोलते ना, एक बार चले गए, यहाँ पे हम जा रहे ही क्यों है. ये खड्डे बना बना के, खड्डे का विरोध कर करके लोगों का जो बर्डन है वो एक थोड़ा रिलैक्स करने के लिए जा रहे हैं, सब रिलीज करने के लिए. ऐसा भी कितने बार हुआ है. मैं यहाँ से निकला हूँ और समझो मुझे मार्शेज घाट हिल स्टेशन जाना है, रास्ते में अगर गड्ढे आए तो मैंने वो भी कवर किया. आपको एक बताता हूँ, आपको पता नहीं रहेगा, ये जो समृद्धि हाईवे मुंबई नागपुर हाईवे, वो समृद्धि हाईवे के एक बार ना लाइट बंद थे. वो मैंने वो भी देखे थे वीडियो शायद. हाँ, तो लाइट बंद थे, तो मुझे बहुत गुस्सा आया था उस टाइम. जो सिन्नर का जो टोल नाका एग्जिट था, तो उस टाइम मैंने ना उस टोल नाके पे ना मेरे ऐसी कार लगा दी, अर्टिगा. यस, टोल का तंबू होता है ना, जिसको हम गेट काइंड ऑफ, गेट. मैं वहां पे ही बैठ गया, तो वो लोग आए, मैनेजर आ गए, बोलते दादा काय झालं. मतलब लाइट ही का बंद है. और उनका भी नसीब इतना खराब था, हाईवे का तो लाइट बंद था, लेकिन जो उनका टोल था वहां का भी लाइट बंद था. ओके, तो मैं उनको बोला ये क्या है, मतलब मेंटेनेंस नहीं था काइंड ऑफ. हाँ, तो उन्होंने क्या, और मैं बोला हार्डली 1-2 साल ही हुए ना हाईवे चालू होके, तो एक क्यों है. लेकिन मैंने टोल फ्री नंबर पे भी फोन करके कंप्लेंट किया था. तो मैंने उनको क्या बोला, मुझे अभी टोल नहीं भरना है, सर्विस नहीं मिला तो टोल क्यों भरूं. मैंने उनको बोला मुझे ये समृद्धि हाईवे का टोल नहीं भरना है. ऐसे तो नहीं होगा, नियम तो सबके लिए सेम है. बोला तो नियम है, नियम टोल के पावती के पीछे क्या लिखा है, सर्विस दो, हम टोल भरेंगे. तो फिर उन्होंने पुलिस को बुलाया. मेरे वीडियो पे एक MSF के जवान मेरे से बात कर रहे, बोले कि दादा ऐसा है, तो मेरे को टोल भरना ही नहीं. मैं आधे घंटे ज्यादा वहां पे बात पैसे की नहीं थी, बात सर्विस की. बात पैसे की नहीं थी. पैसे वीडियो पे दिखा, एक 130 रुपीज थे, खाली 130 रुपीज थे. 130 रुपीज कुछ इतने नहीं है. करेक्ट. लेकिन बाद में मेन बात क्या हुआ, उसमें से एक बंदा आया और मुझे बोला हम तो ऐसे भी छोड़ देंगे, आपका वीडियोस है. उन्होंने फटाफट देख लिया था अमोल गर्जे बोलने के बाद कि ये इतने वायरल होते, हम छोड़ देंगे, हमारी नौकरी चली जाएगी. कि नहीं, आपने गाड़ी क्यों छोड़ी. जिस टोल नाके पे बड़े बड़े लोगों को भी अलाउड नहीं है फ्री में छोड़ना, तो मुझे वो लोग क्यों छोड़ेंगे. तो मैंने उनकी बात समझी, मैंने वीडियो बनाया, पैसे भरे, वो पावती भी ली, मैंने वीडियो भी डाला की मी पावती भरलेली आहे. पण मी नेक्स्ट टाइम जेव्हा येईल, अगर मैं नेक्स्ट टाइम आऊंगा, अगर लाइट बंद रहेगी तो मैं टोल नहीं भरूंगा. और आपको बोलता हूँ, फिर उसके बाद मैं शिरडी दर्शन के लिए जा रहा था. दर्शन करके जब मैं आया, जा रहा था तभी तो दिन था, दर्शन करके जब आया तो मेरी हमेशा एक आदत है, मैं उस हाईवे पे रुकता हूँ. एक खाली देखने के लिए सब सही है नहीं. हाँ, मैं शूट तो एक ना एक तो शूट करता हूँ मैं, क्योंकि मुझे ना, मैं किधर अगर खड़ा रहूं ना तो गलती निकालने बहुत जल्दी आता है. कि देखा कि हाईवे का लाइट चालू है, मैंने सोशल मीडिया पे वीडियो डाला, और वही मैनेजर और वही लड़के लोग वही सिन्नर के टोल नाके पे ऐसे खड़े थे. मेरी गाड़ी गई ना, अरे अमोल दादा देख के मुझे बहुत खुश हो गए. और उन्होंने बोला कि आपने वो लाइट का हमने काम किया. बोला हाँ, मैंने भी वही अप्रिशिएट करना है. मैंने उनको थैंक यू बोला. लेकिन आज भी मैं जब भी उधर जाता हूँ तो वो मुझे बहुत अच्छा ये करते. ऐसा भी होता है कभी उनको मालूम पड़ा गाड़ी लाइट चालू कर देते, वापस बंद कर देते होंगे. नहीं, ऐसा कुछ नहीं.
वो मैं हमेशा उधर जाता हूँ तो वो मेरे को बिना चाय और नाश्ता पानी के छोड़ते नहीं, क्या बात है। सिन्नर के टोल नाके पे। और लड़के लोग एक बोलते हैं ना वो फ्रेंड सर्कल बन गया जाता है उसके एक गुड बाद। कॉज के लिए किसी ने तो सवाल उठाया, नहीं तो काफी लोग बिजी आ रहे हैं, 130 रुपए और दे दो आपको और बोलता निकल हूँ ना, जाओ। और मेरा मेन कहना क्या है, वो कोई दूसरा आदमी रहता तो वो बोलता नहीं मेरे को नहीं देना, लड़के लोग छोड़ भी देते। लेकिन उधर जितने भी मौजूद लड़के लोग थे 5-6 लोग, मेरे एक वीडियो वायरल होने की वजह से उनकी नौकरी भी जा सकती थी, वो मैंने पैसे भरे और बाद में लाइट भी चालू हुई, तो उनको यही इसी बात का अच्छा है कि ये आदमी अच्छा है, ये आदमी सच्चा है, मतलब ये खुद आदमी का सच्चा है, स्वार्थ खुद नहीं का देखा। स्वार्थ नहीं देखा, हमारी नौकरी का भी देखा और उसने पैसे भी पे किए, इसलिए उनका और मेरा आज बॉन्डिंग अच्छा है। और मला हे विचारायचं तुला, जे तू काय कार्य करतो नेहमी तर पॉझिटिव्ह फीडबॅक येणार नाही, तू किती पण देव माणूस बन, काही कर, चांगलं कर, निगेटिव्ह फीडबॅक येतेच, हा असा आहे, हा या कारणामुळे Yes, करतो, yes. बोलतात ते ना. तू कसं घेतो मग, लाईक आणि त्यांना उत्तर कशी देतो मग? तर माझा मुद्दाच तो होता, तर एकाने मला कमेंट्स केली, बॅड कमेंट्स केली की असं का, तर मी त्याला काय बोललो की तू त्या रस्त्यावरून प्रवास नाही करत का, तो बोलतो त्यात ते काय करणार, मी बोललो ते काय करणारचा विषय, आणि मी व्हिडिओत खूप चांगला बोललेलो की देशाचे सडक निर्माण मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेबांना माझी विनंती आहे विनंती की आहे साहेब हा रस्ता आहे की काय, आणि आपण देशामध्ये एवढे मोठमोठे हायवे बनवलेले मे आहेत. बी असं पण असेल, नितीन गडकरीजीने आपलं काम केलं, पण Yes. जे तिकडे अलॉट केलेले ऑफिसर्स आहेत त्यांनी मग निष्काळजीपणा केला. मला हेच म्हणायचं आहे की देशाचे पंतप्रधान साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील व आपल्या जे संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब असतील, येस, ते सर्व खूप प्रयत्न करतात की आपल्या भागाचा, आपल्या गावाचा, आपल्या जिल्ह्याचा, आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे. पण जसं तुम्ही बोलले, हे जे संबंधित जे अधिकारी आहेत ना, हे तो आलेला निधी कसा कुठे खर्च करायचा, कधी कधी याच्यामध्ये कन्फ्यूज होऊन जातात. अरे बापरे, हा, की म्हणजे आता कधी कधी तरी असं पण होते, मला तर खूप लोक बोललेत की कुठला रस्ताच नाही बनला आणि बिल निघून गेलं. होते, बापरे, जनरल गोष्ट आहे, प्रत्येक ठिकाणी होते, रस्ताच बनला नाही, गटरच नाही बनली आणि बिल निघून गेलं, बघू तर काय नाही. अशामुळे असते की जसे तुमच्यासारखे लोक कमी आहेत म्हणून की सांगतो या संदर्भात काय करायचं तुमच्या माध्यमातून सांगतो. माझ्या गावी चाललेलो, तिकडे आमच्या गावा साईडला एक रस्त्याचं काम चालू आहे, मी तिकडे एक व्हिडिओ बनवला, मी तो सोशल मीडियावरती टाकला ओके. तिकडचा. नंतर मी RTI पण टाकला की मला या रस्त्याची माहिती पाहिजे, मला भेटली त्या रस्त्याची माहिती, त्यांनी मेल त्याआधी, केलेलं का तसं? बाय पोस्ट केलेलं ओके. मी पत्र पाठवलेलं. मला ते अधिकारी बोलले तुम्ही तारापूरला राहतात, पालघरला, मग तुम्ही इकडे पत्र टाकतात. मी त्यांना कायद्याच्या भाषेने उत्तर दिलं, बोलो मी माहिती अधिकार कार्यकर्ता आहे आणि मी बोलो या देशाचा नागरिक आहे, माझा हक्क आहे, बोलो माझा हक्क आहे, मी RTI मध्ये माहिती मागवू फक्त शकतो. माझं घर चांगलं नाही पाहिजे, माझा देश चांगलं पाहिजे. मला काय म्हणायचं आहे, आपण युवा तरुण आहेत, आता आपण युवा आहेत, Correct. आपण देशाचं उद्याचं भवितव्य आहेत, भविष्य आहेत, म्हणून जे आपल्याला चुकीचं दिसते आपण त्याचा बिनधास्त विरोध केला पाहिजे, कारण तो आपला हक्क आहे. जे सरकारी स्कीम येतात, मला असं वाटतं बऱ्याच लोकांना माहिती नाही पडत रे, जे व्हायरल होतात, ऑफिशियली मोठ्या लेवलवरती जाते, जसं PM मोदीचं जनधन आलं, काहीतरी तसं आलं, असं काही लोकली पण असते का, जसं रेशन मध्ये पण काही ना काही स्कीम येत राहतात, तर आपली ग्रामपंचायत त्यासाठी काय करते, लाईक कशी तसं- माहिती पुरवते? ग्रामपंचायतला काही ज्या गोष्टी आहेत, ज्या स्कीम आहेत, त्या जनतेसमोर न्याव्याच लागतात. जसं की ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा असते. हा. बहुतांश लोकांना हे पण माहित नाही की गावाची ग्रामसभा म्हणजे काय असते. प्रत्येक 2 महिन्याला एकदा ग्रामसभा होते, ते आय वर्षाला थिंक 5 ते बॅनर 6 लावतात लहान लहान. हा, वर्षाला 5 ते 6 ग्रामसभा होतात. त्या ग्रामसभा का होतात, तर आपल्या गावाचा विकास कसा करायचा आहे, अच्छा, प्रत्येक नागरिक विषय त्या ठिकाणी मांडू शकतो. त्या ठिकाणी अध्यक्ष हे ग्रामपंचायतचे सरपंच असतात, सचिव हे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी असतात, तिकडे त्यांना पण नॉर्मल लोक ग्रामसभा जाऊन बोलतात. बसू शकतात. हो, तिकडे नॉर्मल जनता लोक जाऊन- तेच बसू शकतात त्या ग्रामसभेत, जे मतदार आहेत त्या गावचे, त्या ठिकाणी ते जाऊन बसू शकतात, ते त्या ठिकाणी बोलू प्रश्न करू शकतात, शकतात. प्रश्न करू शकतात. आपल्या गावातला रस्ता खराब आहे, आम्हाला रस्ता मंजूर करून द्या, ते करू शकतात. मी माझ्या सरावली ग्रामपंचायतमध्ये माझ्याकडे कुठलं पद नसताना फक्त या माझ्या अमोल गर्जे एक नावावरती आणि एक फक्त पत्र देऊन आमच्या ग्रामपंचायतमध्ये मी 20 ते 25 लाखाचा रस्ता आणि गटाराचे कामं मंजूर करून क्या घेतले. बात आहे. हे कधी मला कळालं, खूपच सुंदर. मला पण मागच्या काळात काही माहित नव्हतं काय असते ग्रामसभा. मी नेहमी जायचो ग्रामपंचायतमध्ये, हा. ग्रामसेवकांशी बोलायचो, भांडायचो, तेव्हा जे सरपंच असतात त्यांच्याशी भांडायचो. कितीतरी वेळा त्यांनी मला हिनवलं, ग्रामसेवकाने तुला काही कळत नाही रे, काहीच कळत नाही. कालच भेटून आलो त्यांना, काल त्यांचा वाढदिवस होता. कितीतरी वेळा ते मला बोलले की या पोराला काय माहित नाही, काय नाही. पण आज त्या ग्रामसभेमध्ये जर मी एंटर जरी केलं ना, समोर बसलेले ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, ग्रामविकास अधिकारी असतील, ते टेन्शन मध्ये येऊन जातात की आता अमोल आलाय, तक्रार घेऊन आलाय काय? हा, तक्रार नाही, काहीतरी आलाय, काहीतरी लॉजिकने आला असेल. राजकारणात काम करताना, समाजकारणात काम करत असताना नागरिकांनी सर्वांनी एकत्र येऊन ग्रामसभेत जाऊन गावाच्या विकासात्मक ज्या योजना आहेत, जसं की तुम्ही बोलले की योजना कळत नाहीत, ग्रामपंचायतच्या खाली बोर्ड असते, योजनांचं बोर्ड असते, ते बोर्ड आहे किंवा ग्रामपंचायतला ऑथॉरिटी आहे. एखादी जर नवीन योजना आली तर घंटागाडी जी आपल्याकडे कचरा घ्यायला येते त्याच्या माईक मध्ये पण ते वाजवू शकतात. ते त्याच्या वाजवतात mic- का आता का नाही हा. वाजवत? म्हणजे एक सोल्युशन देतोय तू असं हा, बोलतोस? त्या कचरा संदर्भातलं त्याच्यात वाजवतात. ओके, किंवा त्यांना हे कंपल्सरी आहे की त्यांनी ती जी योजना आलेली आहे ती नागरिकांपर्यंत पोहोचवायचीच आहे. म्हणजे ती दारावर गाडी जाते, जर तिकडे योजनाबद्दल एक अनाउन्समेंट झाली तर त्यांना होते जनरली कधी कळून कधी. जाईल. हो, होते कधी कधी ग्रामसभेची होते.
ओके. ग्रामसभा आहे, एकत्र या, त्याचे बॅनर लागले जातात ग्रामसभेचे, ग्रामसभेला या, तर तेवढं सर्व होते, पण योजनेचे बॅनर हे लवकर लागले जातात. ओके. हा ते लावतच नाही, बड्डेचे लागतात लवकर. बड्डेचे लागतात, ग्रामसभेचे लागतात, तर लोक ग्रामसभेचे बॅनर बघून पण काही लोक येत नाहीत ग्रामसभेत. आता वेटिंग असेल ना पण अशी बड्डेचे बॅनर लावायला वेटिंग असत असेल, अरे माझा पण बड्डे मला पण लावायचा. हा, आता काय ते ज्याचा त्याचा तो आहे, कोणी इथे लावला तर कोणी तिथे लावायचा, कोणी तिथे लावला तर कोणी इथे लावायचा. आपला तेवढं बॅनर बाजीचं राजकारणच नाहीये बिलकुल पण, आणि आपण कोणाला उद्देशानं बोलत पण नाही. हा, पण तरुणाला असं पण वाटते ना की लाईक जर आम्हाला नाव कमवायचं आहे राजकारणामध्ये तर बॅनरबाजी लागते का? आता जनरली काही लोकांना आवड असते की मी बॅनर मध्ये आला पाहिजे, मी फोटोत आला पाहिजे, माझ्या फ्रेंडला दिसलं पाहिजे, माझ्या मित्रांना दिसलं पाहिजे, माझ्या घरच्यांना दिसलं पाहिजे की आमचा पोरगा बॅनरवर आहे, माझे मित्र बोलतील बघ अमोल आहे. हे सर्व जे क्रेज होतं ते आम्हाला पण होतं. ज्यावेळेस राजकारणात सुरुवात केली होती त्यावेळेस बॅनरला फोटो लागायचे, चांगलं वाटायचं, लोक बोलायचे की बॅनरला वगैरे फोटो वगैरे लागल्यात, थोडं बरं वाटायचं. पण ते बोलतात ना कॉमन झालेलं आहे, आता कॉमन झालेलं आहे, खूप कॉमन झालेलं आहे. ठीक आहे, तुम्ही वाढदिवसाच्या दिवशी बॅनरही लावा एक छोटासा, बॅनरला जास्त खर्च नका करू, पण पर्यावरणासाठी एक झाड लावा, एखादं असं झाड लावा ज्याच्यातून फळं येतील. झाडे लावा, झाडे जगवा, या तत्वावरती आपण चालतो. मग किंवा एखाद्याला बुके देण्यापेक्षा अर्धा किलो 1 किलो चण्याची डाळ घ्या, तांदूळ घ्या, ते गोरगरिबांना वाटप करा. एखाद्या मुलाला शाळेचा हे द्या. आता मध्यंतरी तुम्ही बघितलं आपल्या मुकेश दादांचा वाढदिवस होता, आपण लावलेले थोडे बॅनर आणि शालेय मुलांना मी बॅग वाटप केली, दादांनी छत्री वाटप केली, विविध वेगवेगळे उपक्रम केले. मग हे असते काम करण्याची पद्धत. आता बॅनर तर कार्यकर्ते लावतात, जे आपल्यावर प्रेम करतात ते बॅनर लावतात, बरोबर की नाही? पण आपल्याला आपल्या वाढदिवसाच्या निमित्त नागरिकांना काय गिफ्ट द्यायचं की नाही, म्हणजे आपण केलं आणि आपण ज्या समाजात जन्म घेतला, आपली हे आपण ते बोलतात ना आपलं कर्तव्य आहे की बाबा नागरिकांना काही गोष्टी देण्याचा. निवडणुकीला जर उभा राहिलाय तर त्या माणसाला नागरिकच निवडून देतात, मग त्या कामाची पोचपावती त्यांना दिली पाहिजे. जर एखाद्या नागरिकांनी सर्वांनी मिळून जर तुम्हाला जर राजकारणात जर निवडून दिलेलं आहे इलेक्शनला, तर त्या जिंकून आलेल्या सदस्याचं काम आहे, त्यांनी निवडून दिलेले तर तुम्हाला उपकार फेडायचे असतील त्यांचे नागरिकांचे मतदान, तर ज्या योजना आहेत त्या घरी घरी जाऊन, जसं की मध्यंतरी लाडकी बहीण योजना होती, खूप छान काम केलं आपल्या परिसरामध्ये, आपल्या पक्षाच्या पण सर्वांनी खूप छान केलं. आम्ही सुद्धा घरी घरी जाऊन फॉर्म भरले की नाही, आपण तर कुठल्या पदावर नाही पण आपण भरले, लावलेले सर्वांनी भरले. मग हेच मला म्हणायचंय की राजकारणात राजकारण पण माणसाने करावं, समाजकारण करावं, व ज्या योजना आहेत सरकारी योजनांचा लाभ घेतला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने दारोदारी जाऊन घरोघरी जाऊन नागरिकांसाठी फॉर्म भरले पाहिजे. साधा एखादा ग्रामपंचायत सदस्य जरी असला ना, आज त्याला पण फॉर्च्युनर मध्ये फिरायचंय, म्हणजे एक लॅविश लाईफ पाहिजे असं. हा, म्हणजे बोलतात ना, आता मी बघितलेलं आहे, खूप भागात मी बघितलेलं आहे, आपल्या इथे नाही पण काही भागात मला दिसते, कोणाला फॉर्च्युनर पाहिजे, कोणाला बुलेट पाहिजे की नाही. ओके, लोक पण बोलतात ना, म्हणजे असं आहे की जे काय करायचं राजकारणात आलं तर आपली पहिली लाईफस्टाईल सुधारून घ्यावी. हा, मला काय म्हणायचं आहे, ज्या माणसाने तुम्हाला निवडून दिलं, ज्या माणसाने तुम्हाला मताधिक्याने, चांगल्या मताधिक्याने तुम्हाला वरती उचललं, डोक्यावर उचललं, आधी त्या माणसांसाठी. पण तिकडे जनता पण फसते ना आपण अमोल. लाईक कसं की आता जर मी तुला ट्रस्ट केलं बरोबर, किंवा कुठल्या एका XYZ ला मी ट्रस्ट केलं, त्याला वोट दिला आणि तो बदलला, किती वेळा मी ट्राय केला, माणूस पण दमून जातो ना तिकडे. माझ्या सोबतचे जे सहकारी आहेत, आता आरक्षण 1-2 दिवसात जाहीर होईल पंचायत समितीचं, जिल्हा परिषदांचं. आता मी लागेल 1-2 महिन्यात निवडणूक. मी पंचायत समिती 83 गण क्रमांक आहे, सरावलीमधून मी निवडणूक लढवतोय पंचायत समितीची. हा, म्हणजे तू स्वतः कॅन्डिडेट आहे? मी स्वतः कॅन्डिडेट आहे. येस, क्या बात आहे. उतरत आहेत लवकरात लवकर येत तुमच्या जवळ, तुमची मदतची गरज लागेल. मी स्वतः कॅन्डिडेट आहे आणि कॅन्डिडेट असण्याचं कारण आहे, मी मागे पण पत्रकार बंधूंना बोललो होतो सर्व, की माझ्या मतदारसंघात जे पण आहेत सर्वात जास्त माझ्यावरती जर प्रेम करणारे जर माझ्या मतदारसंघात असतील तर ते उत्तर प्रदेश. वाव. हा, माझा जो आदर्श नगर भाग आहे त्या ठिकाणी असेल, आमचा जो मतदारसंघ आहे तो अहमदनगरची बॅक साईड असेल, त्या ठिकाणी आपले तर माणसं आहेत माझ्यावर खूप प्रेम करतात. पण त्या लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही या ठिकाणी वास्तव्य करतोय पूर्वीपासून, पण आमच्याकडे तुम्ही युवा आहेत आणि तुम्ही खूप चांगल्या प्रमाणे आमच्याकडे बघताय, छोटं जरी आमचं कोणाचं काय भांडण असेल ते मिटवायला तुम्ही येताय, काही गोष्ट आम्हाला नसेल तर ती घेऊन देताय तुम्ही, तर मग आम्हाला तुमचे उपकार फेडायचे. ते बोलतात की हमको तुम्हाला एहसान चुकता करना है तो हमें क्या करना पडेगा, वोट दो. हा, तर मी त्यांना काय बोललो, नाही तेच मला बोलले तुम्ही उभे राहा, मग आम्हाला आम्ही तसं तरी करू. ते बोलले की तुम्ही उभा राहा, आप खडे रहो, हम वोट देंगे, आपका चुकता हो जाएगा. मला हा चुकता हो जाएगा, बोलते नाही कैसे चुकता हो जाएगा एक वोट से. मी बोललो मला भविष्यामध्ये उभं राहायची इच्छा पण नाहीये, पण जे आपले नागरिक बोलतात की तुम्ही उभे राहा, तुम्ही कुठल्या पदावर नसताना एवढं काम करताय, तर पदावर आल्यावर एक आणखी एक पॉवर वाढेल. पावर वाढेल म्हणजे जे काम कुठे कुठे थांबून जातात तिकडे उभे राहून कामं होऊन जातात. येस,
हा, आणि विषय कसा आज समाजामध्ये काम करत असताना अमोल गर्जे नावाने काही कामं होत आहेत आता, पण ते किती वर्ष चालणार? ते एक नावाच्या मागे काहीतरी जर बॅकग्राऊंड असेल, एक चांगलं पद असेल, जे की म्हणजे आता जर पंचायत समिती सदस्य जर पंचायत समिती सदस्य जो झालो तो बऱ्यापैकी एक शासनाचं पद आहे. म्हणजे आपण जिल्हा परिषदला निवडून गेलो किंवा पंचायत समितीला गेलो म्हणजे सिस्टमचा एक मेंबर झाला आणि आपण तिथे भांडायला, नागरिकांच्या समस्यांवरती भांडायला मोकळे. एकटा नागरिक म्हणून किती भांडणार ना? जर लोकांनी मला मताधिक्याने जर निवडून दिलं तर मी भांडतोय म्हणजे ते सर्व लोक भांडतात. जर तू उभा राहतोयस की तुला उभं का राहावं लागेल? जर तुझ्या पक्षामध्ये जे नेते आहेत ते काम नाही करत का? नाही, तसं नाही. मग मला उभा का राहायचं आहे? आता त्या ठिकाणी स्टँडिंग मध्ये जे कोणी उमेदवार होते, ओके, त्यांनी विकास केला की नाही केला ते आपल्याला माहित नाही, पण मला तिथले लोक बोलतात की आम्हाला तुमची गरज आहे, आम्हाला उमेदवार तुम्ही पाहिजे. मग ज्या अर्थी लोक बोलतात की आम्हाला उमेदवार तुम्ही पाहिजे, त्या अर्थी आपल्याला पण वाटतं की लोकांना तो मागचा उमेदवार रिपीट नाही पाहिजे. माझं ठरलेलं आहे, माझं पूर्ण फायनल ठरलेलं आहे. मला विविध राजकीय पक्षांमधून ऑफर आहे की तू पंचायत समिती आमच्याकडे ये आणि लढव, पण माझं ठरलेलं आहे मी निवडणूक लढवणार, मी अपक्ष निवडणूक लढवणार. अपक्ष? हा, मी अपक्ष निवडणूक लढवणार, कारण माझ्याकडे जी माझी वोट बँक आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे माणसं आहेत. मी तुम्हाला सांगतो, एक इमेज क्रिएट नको करायला की लाईक ते फुटून जाईल असं कसं होऊ शकतं? काही लोक मला काय बोलतात, बेटा जर तू अपक्ष उभा राहिला ना आम्ही तुझ्यासोबत फिरू शकतो, मतदान तर आम्ही तुला असंही देऊ शकतो की नाही. बट चाललेलं आहे, चर्चा वगैरे सर्व चाललेले आहे. आमच्या शिवसेना पक्षात पण बोलणं चाललेलं आहे की अमोल उभा राहतो, युवा आहे, करू आपण मदत. तो पुढचा पार्ट आहे. आपल्याला आपलं काम करायचंय, निवडणूक लढायची की नाही लढायची वेळेवरती पक्ष पण सांगेल, उमेदवार पण फायनल होईल. पण आता नागरिकांचा प्रतिसाद खूप आहे माझ्या बाजूने, मतदारांचा कौल आहे आपल्या बाजूने की नाही अमोल तुला उभा राहायचंच आहे, काही कर, जरी पक्षाने नाही तिकीट दिली तरी तू उभा राहा, असं बोलत आहेत. मैं सबको पूछना चाहूंगा, कमेंट करके बताना कि किसी पक्ष के साथ जाए अमोल गर्जे या खुद स्टैंड अलोन इंडिविजुअल कैंडिडेट आए. कमेंट में करके बताना, क्योंकि उससे हमें मालूम पड़ेगा वो राइट पाथ में है या नहीं. पार्टी ने टिकट अगर दिया तो बहुत अच्छी बात है, लेकिन अगर पार्टी ने टिकट नहीं दिया तो उसके बाद जो लोग हैं वो तो नाराज हो जाएंगे, स्पेशली उत्तर भारतीय वाले. हाँ, वो तो मेरे बोला ना आपको उत्तर भारतीय आहे, आपल्या मराठी समाजाचे आहेत, माझे सगळे आहेत. म्हणजे आजवर ज्यांनी माझ्यावरती प्रेम केलंय सर्वच माणसं आहेत जे माझ्यावरती प्रेम दाखवत आहेत. पूर्वीपासून मी काम करत आलोय, आम्ही माझ्यासोबत आपले मराठी युवा मुलं खूप जोडलेले आहेत. अभी जैसे आपने बताया उत्तर भारतीय वाले का सपोर्ट ज्यादा है, अपने लोग भी है, लेकिन उनके साथ कभी मीटिंग हुई है आपकी? कितने लोग सहमत है आपके ये डिसीजन से? हाँ, हमेशा होती है मीटिंग. फीडबैक पॉजिटिव है? यस यस, क्योंकि मेन बात क्या है ना, मेरे साथ जो लोग हैं आदर्श नगर के हमारे यहाँ के, यस, वो प्रॉपर वो है उत्तर भारतीय है, लेकिन वो मराठी बोलते हैं क्योंकि वो बचपन से रहे होंगे आप. हाँ, वो बचपन से, उनको क्रेज है, वो बोलते नहीं हम मराठी है, क्योंकि प्यार है उनको राष्ट्र. हाँ, मेरे साथ रहते, मेरे साथ बात भी करते तो भी बोलते नहीं दादा हम मराठी में बात. तो मुझे वो बहुत अच्छा लगता है, हम मराठी है. सबसे बड़ी बात ये कि उत्तर भारतीय होने के बाद भी वो एक मराठी कैंडिडेट को दिल खोल के प्यार कर. हाँ, और मुझे भी वो अच्छा लगता है कि उनको मैं अच्छा लगता हूँ, और मुझे अभिमान है कि वो लोग मेरे साथ भी रहते हैं. हमारा उनका बॉन्डिंग बहुत अच्छा है, सब लोगों का. मेरे दोस्त लोग भी है बहुत, वो भी बात करते मराठी में, टॉकिंग करते, बराबर की नहीं. और अभिमान है, अपने सुख दुख में सब खड़े रहते हैं, वो लोग हैं, उनके सुख दुख में मैं खड़ा रहता हूँ, तो उसमें क्या देखने का, बॉन्डिंग बन गई है. यस यस. जो टिकट की बात कर रहे हो आप, आपका पक्ष ने कोई डिसीजन लिया इसके ऊपर अभी तक? नहीं, अभी तक तो कुछ नहीं, क्योंकि अभी आरक्षण जाहिर नहीं हुआ निवडणूक का. ओके. अभी वार्ड रचना खाली हो गया है, तो अभी आरक्षण जाहिर नहीं हुआ. आरक्षण जाहिर होने के बाद अगर ओबीसी लगता है तो ओबीसी हूँ मैं, एनटीडी हूँ, ओबीसी हूँ. अगर ओपन भी लगता है तो भी चुनाव लड़ा सकता हूँ. अगर ओबीसी कैंडिडेट हूँ मैं, केंद्र में हमारा ओबीसी है, तो मैं ओबीसी भी फॉर्म भर सकता हूँ. अगर आपके पार्टी ने आपको एज अ कैंडिडेट का टिकट नहीं दिया तो आप बोल रहे हो कि आप इंडिविजुअल कैंडिडेट लड़ोगे फिर? हाँ, वो लोगों के लिए लड़ना पड़ेगा. तो अभी फ्रेंड लोग का क्या, जो आपका ग्रुप है, जो आपका स्क्वाड है, जो ऑन रोड ऑन ग्राउंड काम कर रहा है, उनका क्या फीडबैक या उनका क्या विचार है इसके ऊपर? अपक्ष लड़ना है. अपक्ष लड़ना, अगर पार्टी ने सपोर्ट नहीं किया. वो बोलते हैं ना, जीत मिलेगी या ना मिलेगी वो पता नहीं, लेकिन पॉजिटिव सोचना है. सोशल मीडिया पे अभी जितने फॉलोअर्स है 16,500 जो फॉलोअर्स है, उसमें से बहुत जन ऐसे कि हमारे सरावली के. ओके. हाँ, अभी बीच में मैं एक चुनाव था तो प्रचार के लिए घुमा था, खासदारकी के चुनाव में मैं घुमा था. तभी भी मैं जब घुमा तो मेरे को बहुत लोग बोले, ग्राम पंचायत का इलेक्शन था तभी भी मैं घुमा तो मेरे को बहुत लोग बोले कि हम आपका वीडियो देखते, क्योंकि अपन चुनाव के प्रचार के टाइम हर डोर पे जाते हैं ना, तो बोलते हैं दादा हम आपका वीडियो देखते हैं, हम आपका वीडियो देखते हैं, हम आपका, हर 2 घर छोड़ोगे तो लोग मेरा वीडियो देख रहे. क्या बात है. मेरे को कितने लोगों ने तो मेसेज किया, आम्ही तुमच्या कामाला अप्रिशिएट करतो, तुम्ही निवडणूक लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आता जसं तू बोलतोय ह्याला ओव्हर कॉन्फिडन्स नाही बोलू शकत आपण. कधी कधी इलेक्शन मध्ये मला असं वाटतं की जेवढं मी पण बघितलं, बरेच कॅन्डिडेटला असं वाटतंय की आपण खूप सारं काम करून दिलंय लोकांना, तर ते आपल्याला वोट देणार. आता उदाहरण मी देतो आपले राज ठाकरे साहेबांचं. त्यांची सभा बघा, चिक्कार लोक येतात. बरोबर. चिक्कार म्हणजे स्वतः हरून जाईल, पाहिलंय स्वतः, पण जेव्हा वोट येते तेव्हा नो वन इज देअर. विषय कसा आहे साहेब, जेवढं होईल आपल्या माणसांसाठी करतात. प्रत्येक वेळेस ज्या ठिकाणी
जेव्हा गरज लागते ना आपल्या माणसाला, करेक्ट, आपल्या मराठी माणसाला, स्पेशली महाराष्ट्रामध्ये, करेक्ट, त्यावेळेस आपल्या माणसाला राजसाहेब आठवतात. आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान आहे. ज्या ज्या ठिकाणी पूर्वी इंग्लिशमध्ये बोर्ड होते, हिंदीमध्ये होते, आज त्या त्या ठिकाणी मराठीमध्ये बोर्ड आहेत. बँकेत लँग्वेज मराठीमध्ये आहे, सगळीकडे मराठीमध्ये आहे. मी तुम्हाला बोललो ना, कुठलाही पक्ष न बघता, मी तुम्हाला आधी बोललो, मी पण मनसेमध्ये काम केलंय. आपण आज पण राजसाहेबांवरती जेव्हा पक्षात प्रेम करत होते, आज पण आपण राजसाहेबांवरती प्रेम करतो. कारण कसं आहे, ज्या ज्या वेळेस आपल्या मराठी माणसावरती बर्डन येते त्यावेळेस एकमेव व्यक्ती आहेत ते उभे राहतात. आता अजून पण उभे राहतात. राजसाहेब ज्या पोझिशन मध्ये आहेत ते त्यांच्या साईडने ते बरोबर आहे. येस, पण मला सांगायचं की इलेक्शन मध्ये काय होतं जनतेला. आता तुम्हाला पण माहिती आहे, जनता आहे. आता कधी कधी ते म्हण आहे ना, 2000 रुपये एक पॅकेट बिर्याणी, एक बिअरची बाटली. क्या बात आहे. किती ठिकाणी होते. मी तर माझ्या डोळ्याने बघून आलो. तुम्ही मला बोलले ना की तुम्ही ब्रह्मात राहू नका एक प्रकारे, की बाबा एक्झॅक्टली तुम्हाला हे ओव्हर कॉन्फिडन्स नको. तर मी तुम्हाला सांगतो ना, माझ्यासोबत पण तेच होईल. म्हणून मी तुम्हाला ओव्हर कॉन्फिडन्सने एवढं काय सांगतोय, मी ज्या लोकांसाठी माझं पूर्णपणे दिलंय ते मला बोलले की आम्हाला तुझ्या उपकाराची परतफेड करायची, म्हणून तू निवडणुकीला उभा राहा. ते लोक मला बोलले, तर मला माहिती आहे ते लोक नाही बदलणार. ते बिर्याणीवरती, बिअरवरती किंवा पैशाच्या भूतापाला बळी पडून ते असं नाही करणार. मला एवढा कॉन्फिडन्स आहे. पण मी निवडणूक लढवणार आहे. माझं फायनल आहे. माझं स्वतःचं एक मत जरी मला मिळालं, माझ्या आई वडील आहेत त्यांचं तर मतदान मिळणार, पण माझं स्वतःचं एक मत जरी मला मिळालं तरी मी येणारी निवडणूक लढवणार आहे आणि पूर्ण ताकदीने लढवणार आहे. आता बघा, जेव्हा आपण कुठलं प्लॅन डिस्कस करतो तर प्लॅन ए प्लॅन बी घेऊन चालतो माणूस. आता जसं तू बोलते, मला असं वाटतं प्लॅन एच घेऊन चाललाय. आता तुला पक्षाचा सपोर्ट आहे, पण इन केस तू आता विपक्षमध्ये किंवा इंडिव्हिज्युअल उतरलास आणि इन केस तुला हार भेटली, नंतर प्लॅन काय तुझं? काय ना, एक म्हण आहे मराठीमध्ये चांगली, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. मी तुम्हाला मगाशी काय बोललो, मला निवडणूक लढायची आहे, पण मी आता माझ्या मनात नाही ठेवत आहे की मी जिंकणार म्हणून. मी माझ्या मनात हे नाही ठेवत आहे की मला त्या निवडणुकीमध्ये यश मिळेल. जर तुम्हाला ठोकर लागली तरच तुम्ही पुढे चालणार आहेत. आता रनर होता चांगला हुसेन बोल्ट, त्याने काय पहिल्या अटेम्प्ट मध्ये तेवढा मायक्रो सेकंड मध्ये रेकॉर्ड नसेल केला. त्याला खूप कष्ट करावे लागले, खूप कष्ट करावे लागले. मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामधली परिस्थिती तुम्हाला सांगतो, मी नाव नाही घेणार कोणाचं, पण महाराष्ट्रामध्ये असे कित्येक आमदार, खासदार आहेत, मंत्री आहेत, जे 4-4, 5-5, 6-6, 7-7 टाइम आमदार बनले आहेत, मंत्री बनलेत कित्येक तरी वेळा. ह्या मागच्या निवडणुकीत ते पडलेत, त्यांना हार पत्करावी लागली. तर तुम्ही आम्ही कोण? बघा, ते बोलतात ना, जनता जनार्दन आहे. जनतेचे जर तुम्ही काम केले, कोणालाही पाडू शकते, कोणाला उभा करू शकतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही कोणाच्या मनात जर अभिराज्य जर कमवताय, जर तुम्ही कोणाच्या हृदयावरती जर राज्य करताय, मतदारांच्या, नागरिकांच्या, तर तो माणूस, तुम्हाला सांगतो, माझ्याकडे लोकांचा, माझ्या मतदारांचा, वॉर्ड मधल्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन का बदललेला आहे आणि माझ्याकडे लोक का बघतात, तर मी काम नुसतं त्या सरावले ग्रामपंचायत पुरतं नाही करत. तुम्हाला बोललो, मी समृद्धी हायवेच्या लाईट चालू केलं, पूर्ण जिल्ह्यात मी काम करतोय, पूर्ण महाराष्ट्रात जर मी कुठे प्रवास करतोय, मला चुकीचं वाटलं तर मी बोलतो. म्हणून त्या लोकांना काय वाटते, अमोलला निवडणूक लढायच्या म्हणून अमोल काम करतो, असं नाहीये. हे लोकांना क्लिअर झालं नाही. माझं कसं होतं विचार ना, की लाईक ज्या वाटेवर तू चाललाय आता, तसं मी बघतो की राजसाहेब पण तसेच आहे. हो, करेक्ट. ते पण न विचार करता आपल्या माणसांसाठी उभे राहतात, बेरात्री कधीही. तेच माझं म्हणणं आहे. मग माझं तेच म्हणणं आहे, साहेबांनी आपल्याला संकटापासून मुक्त केलेलं आहे. येस की नाही. ज्या वेळेस मराठी माणसावरती बर्डन आलंय, त्या प्रत्येक वेळेस मराठी माणसाच्या पाठीमागे साहेब भक्कमपणे उभे राहतात. पण साहेबांनी पण कधीच हे मनात नाही ठेवलं की मला मतदान पाहिजे, की मला वोट पाहिजे. लोक चुकलेत, साहेबांचं काम करत आलेले. साहेब खूप मोठे व्यक्ती आहेत, बरोबर की नाही. आपण सगळ्यात प्रेम करतो त्यांच्यावरती, आणि विशेष म्हणजे आपण मराठी आहोत, आपल्याला त्यांचा आयुष्यभर अभिमान असेल. मग आपण कुठल्याही पक्षात असो, सर्व पक्षाचे जे माणसं आहेत ते आज साहेबांना मानतात. आणि शेवटी ते बोलतात ना, आपण समाजात जन्म घेतलेला आहे, आपल्याला आपल्या भाषेचा की नाही अभिमान आहे, 100% असणार. आपण सर्वांना घेऊन चालतो. करेक्ट. तुला 10 वर्ष झाले राजकारणामध्ये, बरोबर. तू अप्स अँड डाऊन्स बरेच बघितले असेल. तू स्वतःला असं कुठल्या नेत्याशी रिलेट करतो की अरे हा, मला पण आहे ना अशा व्यक्ती सारखंच जगायचं किंवा राजकारण अशा व्यक्ती सारखंच करायचं, भारतामध्ये असेल किंवा आपल्या बोईसरमध्ये पण? मला बोईसरचं पण विचारायचं, पहिले तू आपल्या भारताचं सांग किंवा महाराष्ट्रामध्ये सांग. नाही, तसं जर बघायला गेले ना, तर महाराष्ट्रामध्ये असे बहुतांश लोक आहेत, पण त्या लोकांमध्ये जर तुम्ही, नेत्यांमध्ये जर एखादा जर माणूस जर मला निवडायला सांगितलं, तर तुम्ही मला खूप, ते बोलतात ना, डिफिकल्ट प्रश्न विचारलेला आहे. ओके. कारण कसं आहे, राज्यात मी बघतोय खूप लोक आहेत. तो कसं आता 10 वर्ष झाले, आता मला हा प्रश्न विचार, मी थोडा गोंधळून जाईल की अरे मला माहिती नाही. येस. मध्यंतरी मी तुम्हाला एक विषय सांगतो. मी मंत्रालयात होतो आणि आमचं तिकडे जिकडे गाव आहे तिकडचे आमदार आहेत, सुरेश धस आहेत, तुम्ही ओळखत असतील. सुरेश धस म्हणजे महाराष्ट्रातले जाणीमानी हस्ती आहे आणि मोठे आमदार आहेत. समोरच होतो, त्यांच्या बसलेलो होतो. त्यांच्या मोबाईलवरती अननोन नंबरवरून फोन येत होता. त्यांनी लगेच उचलला. तो साहेबांचं लगेच लक्ष केलं की अननोन नंबरवरून फोन आहे, पीएला बोलले फोन देतो, उचला.
उचल. माझ्या समोर मी बघितलं त्या व्यक्तीने अननोन नंबर जो आहे ना भाई तो उचलला. त्यांच्या पीए ना जरी आता जरी मी फोन केला ना, जरी साहेब मीटिंग मध्ये असतील ते फोन उचलते त्यांचे पीए, थोड्या वेळात साहेबांना साहेब फोन करते आणि करतात फोन. त्यांचे कामाची पद्धत चांगली आहे, आपल्याला ती आवडली आहे. मी थोडाफार आदर्श घेतो. आणि डेअरिंग जर कोणाकडून जर करायची असेल तर तुम्हाला सांगतो, त्यांची एक म्हण आहे, ना मी सुरक्षा मागितली ना मला सुरक्षा पाहिजे ना मला भेटली पण नाही. तर डेअरिंगचा जर विषय असेल तर मी त्यांचा आदर्श घेतो राजकारणात, की धस साहेबांसारखं काम करायचं, कोणाला घाबरायचं नाही. कारण आपण ते बोलतात ना, कर नाही तो डर किस बात का. आपण जर चुकीचे तर आपण घाबरायचं कोणाला. राजकारणात काम करताना डेअरिंग पाहिजे. ते बोलतात ना, डेअरिंग नसेल जर आपण घाबरणारे असतील तर तुम्हाला लोक मोठे नाही होऊन देणार. तर तुम्ही जर बघायला गेलं तर शिंदे साहेबांची कामाची पद्धत शिंदे साहेब इज एव्हरीवेअर. येस, राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत, आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. आणि खूप चांगलं, मी तुम्हाला बोललो ना, जिथे पूर आला तिथे शिंदे साहेब पोहोचतात. एखादा झोपडपट्टी आहे, एरिया आहे, नदी नाले आले, वाहले, पूर परिस्थिती आहे, मध्यंतरी होतं कोकणातला, त्या ठिकाणी साहेब गेले. म्हणजे खूप ऍक्टिव्ह आहेत. जे डिसिजन आहेत लगेच घेतात, जास्त विचार नाही करत. जनतेसाठी असेल तर विचार नाही करत, पटकन लगेच करतात. आता मी ती व्हिडिओ पण पाहिली, कुठे माहिती आहे का, ते कुठे लोक अडकलेले, आय थिंक केदारनाथला का कुठेतरी. हा, ते तेव्हा झालेलं, तेव्हा त्यांना फ्लाईट वगैरेने आणलं वगैरे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आहेत, जिथे पोहोचत नाही तिथे शिंदे साहेब पोहोचतात. ऑलमोस्ट सर्वच पोहोचतात, पण साहेब खूप क्विक पोहोचतात. म्हणून आपल्याला साहेबांचे काम आवडतात. जर रस्त्या खड्ड्यांसाठी तर तुम्ही बघायला गेले, गडकरी साहेबांना लाईक करतो आपण. फक्त वाईट या गोष्टीचं वाटते, सध्या आपल्या मुंबई अहमदाबाद हायवेची जी परिस्थिती आहे ना, साहेबांनी थोडं त्याच्यामध्ये लक्ष द्यावं. बट आपण जर रस्त्या खड्ड्यांसाठी, आणि रस्त्याचे मिनिस्टर राहिलेले साहेब खूप पूर्वीपासून, आपण जर रस्त्या खड्ड्यांसाठी जर चांगले रस्ते जर आपल्याला देशात जर राबलेले आहेत तर त्याचं पूर्णपणे श्रेय पूर्ण देशातल्या बहुतांश नागरिकांनी हे गडकरी साहेबांना दिलेलं आहे. मग मी पण गडकरी साहेबांना देईल आणि आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब. शेवटी कसं म्हणजे फिरून फिरून तू सर्वांना घेतला. येस येस येस. म्हणजे कसं आहे, आपल्याला आवडतात आपले कामाचे आहे. येस, जे राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांची पण कामाची पद्धत खूप चांगली आहे. अभी ये बताइए, बोईसर में राजकारण में तो आपको 10 साल हो गए, ऐसा कौन सा नेता है या ऐसा कौन सा कैंडिडेट है जो जीतने के बाद भी या अभी जो करंट सिचुएशन में है वो बोईसर का अच्छा सोचता है. माइक पे सब लोग आके बोलते ये करो, ये कर देंगे, वो करेंगे, ये कर देंगे, बट ऑन ग्राउंड लेवल पे फोन उठा के बात करना या एक दो काम करने के बाद खाली दिखावा करना, वो नहीं मैं बोल रहा हूँ, बट ऑन ग्राउंड लेवल पे. हाँ, मेरे पुराने दोस्त थे, अभी भी है, समीर मोरे, नांदगांव. समीर मोरे, हाँ ओके, नांदगांव के सरपंच. उनकी एक बात कहूंगा, जब नांदगांव ग्राम पंचायत का चुनाव था, ओके, चुनाव के पहले उन्होंने जो एक पेपर जो वायरल किया था, वो जो बोलते ना चुनाव का चिन्ह, उसमें मैं क्या क्या दूंगा जीत के आने के बाद लोगों के लिए, क्या क्या करूंगा, उसमें मेरे हिसाब से 15 से 20 लाइनें लिखी थी. 15 से 20 उन्होंने घोषणा की थी कि मैं जीत के आने के बाद ये काम करूंगा. तो ऑलमोस्ट मैं आपको बोलता हूँ 2-2.5 साल हुए रहेंगे उनको सरपंच बन के. उन्होंने जो वचननामा प्रसारित किया था, आज उनके गांव में आप जाके नांदगांव में देखो, पहले का विकास कैसा था, आज नांदगांव का विकास कैसे. आप नांदगांव समुद्र किनारे पे जाओ, क्या विकास है. आज आप नांदगांव ग्राम पंचायत का ग्राम पंचायत देख लो, आप आज नांदगांव गांव देख लो. मेन बात करके तो एक बात बोलता हूँ, जैसे कि ये सरावली ग्राम पंचायत है, बोईसर ग्राम पंचायत है, या MIDC के आजू बाजू में जो ग्राम पंचायत है, बोईसर का तो चलो बड़ा एरिया है तो बिल्डर वगैरह है, लेकिन वो जो नांदगांव गाँव है वहाँ पे कोई MIDC भी आजू बाजू में अटैच नहीं है. उनको CSR वगैरह भी, हाँ उनको तो अभी ये सरावली जो हमारा ग्राम पंचायत है, लगभग करोड़ों रुपया जो है ना, 50% घरपट्टी का रहेगा या टैक्स है, वो डिस्ट्रीब्यूट होता है. आधा MIDC लेता है, आधा ग्राम पंचायत देता है. लेकिन वैसा उस नांदगांव ग्राम पंचायत को कुछ नहीं है, मतलब विदाउट सपोर्ट वो लोग ने डेवलपमेंट की है. नांदगांव ग्राम पंचायत को कुछ नहीं है. और जो समीर मोरे जी है, जो MNS के जिला अध्यक्ष है, एक व्यक्ति करके हम उनको देख रहे, क्योंकि मैं भले MNS में था पहले, लेकिन उसके बाद भी पार्टी छोड़ने के बाद भी आप बोले बॉन्डिंग सच्चा है और हम तो लाइक करते हैं, बरोबर है. लेकिन समीर मोरे जी का जो वहाँ का जो काम है ना, वो देखने के लिए आप अगर गए तो फंड नहीं है. फंड नहीं होके भी पर्सनल लेवल पे पर्सनल जेब से पैसा डाल के खर्चा करना, वो खर्चा करने के बाद दिखावा नहीं करना. कभी भी आप देखना ना, उन्होंने कभी सोशल मीडिया पे कुछ डाला है ना कुछ किया है ना, वो कभी किसको ये करते. लेकिन लोगों के लिए बहुत बार केस लिया है, कंपनी के मैटर में केस लिया, हॉस्पिटल के इसमें मैटर में केस लिया, और भी केसेस है. लेकिन ये सब करने के बाद भी आदमी डिप्रेशन में जाता है, बहुत अगर बर्डन आने का. लेकिन उसके बाद भी वो उठे खड़े रहे. आज उनका गाँव आप जाके देखो, आप खुद बोलोगे ये गांव का सरपंच कौन है. क्या बात है. मैं कहना चाहूंगा लोगों से, जैसे अभी अमोल भाई ने बताया समीर मोरे भाई जी के साथ उनके बारे में, समीर मोरे जी ने जो काम किया है, प्लीज कमेंट करके बताइए आप लोग, जिस वे में उन्होंने काम किया है, जो सर्विस दी है आफ्टर विनिंग द इलेक्शंस एंड ऑल, को जो भी सुनने में मिला उस पर कितनी सच्चाई है, क्या है. क्योंकि क्या होता है कि ये बात करके चले जाएंगे, मैं सुन लूंगा, राइट फीडबैक आप दोगे, तो प्लीज कमेंट करना
अमोल गर्जी साहब भी आपको डेफिनेटिव रिप्लाई देंगे उनके ऊपर। एक क्लियर डिस्कशन होता है वहाँ पे कमेंट के ऊपर, लाईक फ्रीडम ऑफ टॉक आहे अपने लिए, लाईक वहाँ पे कोई रोक टोक नाही आहे। पक्षामध्ये कोण पाय खेचतोय की नाही म्हणून असतात, विचारतोय। पण जनरली जर बघायला गेलं तर प्रत्येक पक्षामध्ये A-B-C अशी टीम असते की नाही, मग तशी एक टीम नेहमी असते आपल्या मागे जागरूक की नाहीच भेटलं पाहिजे। माझं काय म्हणणं आहे, हेड टू हेड समजा जर ती B टीम C टीम जर बोलत असेल की आम्हाला हा उमेदवार पाहिजे आणि आपले माणसं जर आपल्याला बोलत असतील की आम्हाला अमोल उमेदवार पाहिजे, जे विचारायचे ते विचारा। क्वालिफिकेशन पण हवं तर बघा, आणि जर क्वालिफिकेशन तर हल्ली तर कोणी बघत नाही, पण क्वेश्चन विचारा आणि कोणाची फाईल किती मजबूत आहे ते पण बघा। बरोबर, कोणी जनतेसाठी काम केलंय, कोणी नाही केलंय, कोणाला वॉर्डची रचना माहिती आहे, कोणाला मतदार माहिती आहेत, कोणाला कुठल्या माणसाला कधी मदत केलेली आहे, काय केली आहे। हल्ली होते असं उमेदवार देतात, नंतर आपल्याच पक्षाची नाही गोष्ट करत मी, ऑल ओव्हर काही ठिकाणी असं पण होते की माणूस निवडून येतो नंतर येत नाही, आणि काही ठिकाणी उमेदवाराला पण लोक ओळखत नाहीत। महाराष्ट्रातली परिस्थिती मी सांगतोय, मध्यंतरी उमेदवार कोण आहे नक्की लोकांना सांगायला लागते की हे उमेदवार आहेत। जेव्हा तुम्ही जनतेच्या दारावर जातील ना मतदान मागण्यासाठी, तेव्हा त्यांनी बोललं पाहिजे आता आम्हाला योग्य उमेदवार मिळाला आणि तुम्ही काळजी करू नका, तुम्ही बघा माझ्या प्रचाराचं लोक बोलतील हात जोडू नका, काय मला लोक बोललेले आहेत म्हणून मला माहिती आहे। तुम्ही तेवढं काम करा, तुम्ही तेवढं तुमच्या भागामध्ये फेमस व्हा, सामाजिक कामं करून की लोकांना जेव्हा तुम्ही दरवाजावर जातील ना मतदान मागायला, जे हात जोडतील ना तुम्ही की बाबा मला मतदान द्या, ते लोकांनी सांगितलं पाहिजे तुम्ही हात खाली घ्या, आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही तुम्हाला मतदान देऊ, क्या बात आहे। त्या दिवशी तुम्ही जिंकला म्हणून समजा। मला हे सांगायचं की जसं आता अमोलने सांगितलं की 1-on-1 पण आपण येऊ शकतो, बरेच नेता नाही सांगत असे किंवा बरेच कॅन्डिडेट नाही सांगत की 1-on-1 या, बिकॉज एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग वरती गेम चालतो पूर्ण सिस्टम। विशेष म्हणजे काय आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा खासदारकीचं निवडणूक होतं तर तुम्ही विचार करा, सांगलीला खासदार हे अपक्ष निवडून आलेले आहेत, त्यांना त्यांच्या पार्टीने तिकीट नाही दिलं, वाटतं युती सरकार होतं, आपण पण ऐकून आहेत बघितलेलं आहे, तिकडे त्यांना तिकीट नाही दिलं तर ते अपक्ष निवडून आलेले आहेत। ठीक आहे, ते माझे त्यांचं राजकीय आहे पूर्ण संघर्ष, आधी पण ते होते, पण विषय काय, जर एखादे खासदार साहेब जर निवडून येऊ शकतात अपक्ष, तर आपण तर पंचायत समितीला राहतो, ठीक आहे मताधिक्य जास्त आहे, वॉर्ड मोठा आहे, आपण युवा आहात, पण मला म्हणायचं आहे आपला जो अधिकार आहे, आपला जो हक्क आहे, एक ट्राय तरी केलं पाहिजे। हा एक ट्राय केलं पाहिजे, एक युवा म्हणून मला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक युवा म्हणून मला बोईसरच्या युवा तरुण मुलांना, खास करून माझ्या सरावली पंचायत समिती 83 गणातल्या युवा मुलांना सांगायचं आहे, कुठल्याही भूतथापाला बळी पडू नका। जे चाललेलं आहे समाजामध्ये, काही मुलं गांजा घेतात, ड्रग्स घेतात, दारूच्या वेगवेगळ्या व्यसनामध्ये राहतात, काही लोक आत्महत्या करतात, काही लोक तर मी बघतो त्या बोईसर स्टेशनच्या इकडे जाऊन रील्स बनवतात। अभी आपने ड्रग्स और गांजा ये सब की बात की, अभी मैंने लाइक रिसेंटली न्यूज़ पढ़ी थी, काफ़ी जगह पे रेड गिर रही है, काफ़ी लोगों को पकड़ रहे हैं, तो ऐसे मॉम डैड लोगों से मैं मिला हूँ, ऐसे जो माता पिता है उनसे मेरी बातचीत होती है, तो वो कहते हैं कि यहाँ के जो सरकार है या जो भी रूल कर रहे हैं या इवन अपने पुलिस ऑफिसर्स है ना, बोलते हो सबको सब कुछ पता है, कौन सेल कर रहा है, कहाँ से माल कहाँ पे आ रहा है। तो मुझे आपसे जानना है कि इसमें कितनी सच्चाई है और इसको कितना सुधार कर सकते हैं, क्योंकि मैंने पर्सनली देखा है कि काफी यंग लड़के लोग खराब हो रहे हैं, क्योंकि अपने इंडिया में पंजाब का नाम बहुत खराब है। हम अगर अपने यहाँ की बात की जाए तो अभी देख रहा हूँ मैं, कुछ दिन हुआ अभी बीच में भी अपने यहाँ के सब जमा हुए थे, उन्होंने एक बनाया ग्रुप बनाया, नहीं करनी चाहिए, उसकी लत लड़के लोग को नहीं लगनी चाहिए, उसका जन जागृति किया, उसमें हम भी शामिल थे, हमने भी नारेबाजी की, उसमें हमने भी लोगों तक मैसेज पहुंचा, और उसके बाद भी आपको बोलता हूँ, और पहले से जो अग्रेसर है पुलिस प्रशासन जो अपना है कार्रवाई कर रहा है, हमेशा हमें न्यूज आता ही आता है की पोलिसांनी केली कारवाई, एवढा किलो गांजा जप्त, एवढा किलो विकरांना अटक। तो मैं वही कहना चाहूंगा आपके माध्यम से भी, जो बोईसर पुलिस स्टेशन के PI साहब है, इंचार्ज साहब है, शिरीष पवार साहब, उनका भी काम करने का स्टाइल बहुत अच्छा है। जितने भी ये गांजा माफिया है आजू बाजू के परिसर में रहेंगे, उन लोग को हमेशा पकड़ा है, कितने तो अरेस्ट भी है। या पालघर जिले के जो अभी नए SP साहब आए, उनका भी मैं देख रहा हूँ आए, मस्त उनका काम का एक्शन मोड है। जितने भी आजू बाजू में जो भी गांजा है ड्रग्स से बेचने वाले, जैसे जैसे उनको वो पकड़ रहे वैसे उनको गिरफ्तार कर रहे हैं, और पालघर पुलिस प्रशासन और अपने बोईसर पुलिस स्टेशन के इंचार्ज साहब, अपन उनको सबको आपके वीडियो के माध्यम से भी शुक्रिया कहेंगे, क्योंकि जो युवा लड़के लोग जो लत के पीछे लग रहे और उनको जवाबदार कोई तो आदमी है जो पैसे के लालच में वो सब गांजा हो चरस हो ये सब बेच रहा है, तो उनको ट्रैप लगा के पकड़ना, उनको पकड़ा के देना, उनको जेल में डालना। उसके बाद एक दिन ऐसा आएगा पुलिस प्रशासन की वजह से, एक दिन ऐसा आएगा कि ये पूरा बंद हो जाएगा। लेकिन आप जैसे बोल रहे हो कि पकड़ लेते हैं, लेकिन छुटने के बाद वापस कंटिन्यू भी तो करते होंगे वही सेम काम। मेन बात क्या है, वो पकड़ने के बाद आदमी जेल में जाता है, उसके बाद उसकी जमानत हो जाती है, जमानत होती है, वो लोग पैसा जमानत हो जाती है। जमानत होने के बाद अभी वो सामने वाले आदमी को
खुद को समझना चाहिए कि हम क्या कर रहे हैं। लेकिन ऐसा भी होता है जमानत हुई उसके बाद भी अगर आके वो आदमी वही धंधा कर रहा है तो फिर पुलिस पकड़ते, फिर उसको अरेस्ट हो जाते। उसमें कुछ ऐसा कड़क कानून नहीं है कि ऐसे लोगों को तड़ीपारी कर दे? अगेन एंड अगेन अगर पकड़ेंगे तो ऑब्वियसली तड़ीपार हो जाएंगे। ज्यादा केसेस हो गए? हाँ था ना, बीच में ऐसे ही मैटर थे, किए रहेंगे तड़ीपार भी। वो बेचते कितना है उसके ऊपर भी है। पुलिस प्रशासन काम कर रही है, जितने हो सके जितने लोग बेचते हैं उनको अरेस्ट कर रहे। लेकिन ये लोग जो लोग बेचते हैं उनको भी समझना चाहिए। अभी जो गांजा बेचते रहेंगे या बेच चुके हैं वो भी अपना वीडियो देख रहेंगे, तो मुझे उनको भी कहना है क्यों किसी युवा लड़के की जिंदगी बर्बाद करनी है। किसी माँ बाप का बच्चा वो बहुत सपना रखा होता है कि मेरा लड़का बड़ा होके ऑफिसर बनेगा, अच्छा लड़का बनेगा। और क्या है, हर किसी की लाइफ में टेंशन है तो हर कोई कुछ ना कुछ करता है। लेकिन मेरा सब युवा लड़के लोग को कहना है गांजा चरस वो गोली बिली क्या आता है ना, वो सब खाना और वो सब खाने के बाद बात का बतंगड़ करना, मम्मी पापा को गाली देना, झगड़ा करना, फाइट करना, ये सब मत करो। गांजा के लत में लगो मत। उनको भी मेरा कहना है कि ये जो गांजा बेचते हैं उनको गांजा बेचो मत, बंद करो। युवा लड़के लोग के जो खेल बना के रखा है, तो रास्ते के किधर कोने में फूक मार रहे, ये कर रहे वो कर रहे, स्मेल आता है, फिर लोग ढूंढते कि कहाँ से स्मेल आ रहा है। करेक्ट। उसका स्मेल भी डेंजरस है। मुझे तो नहीं लगता ये बाहर देश में होता रहेगा। होता है, हाँ काफी बड़े लेवल पे होता है। ओके, बाहर देश में होता है ऐसे खुले सड़क पे वो लोग बेहोश होके ऐसे ज़ॉम्बी जैसे रहते। अच्छा, वहाँ पे कार्रवाई नहीं होती है, मतलब जैसे अभी आपने वही बोला ना कि लाइक वो माइंड सेट है पूरा। नहीं, एक्शन मोड। मैंने आपको क्या बोला, जैसे हमारे बोईसर पुलिस स्टेशन के साहब है, एसपी साहब है, या पालघर पुलिस का जो प्रशासन है ना, जो पालघर पुलिस का जो प्रशासन है उसको महाराष्ट्र में अपना पालघर पुलिस दल अव्वल आया है। क्या बात है, ये न्यूज मुझे पता नहीं थी। नहीं, ये न्यूज है। क्या बात है। पूरे महाराष्ट्र में इसके पहले जो एसपी साहब थे बाला साहेब पाटिल साहब, जो अभी नासिक में है, करेक्ट, उनके कारकिर्दी में पूरे जिल्हे में बोईसर पुलिस स्टेशन 1 नंबर पे, जेव्हा और बाळासाहेब पुरे पाटील इकडे होते महाराष्ट्र तेव्हा, त्या में। time हाँ, आता 2 महिने झाले क्या बात अवॉर्ड आहे. भेटलाय। हो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये पालघर पोलीस हे 1 नंबर आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये बोईसर पोलीस स्टेशन 1 नंबर आहे. क्या बात, super. म्हणजे विचार मला करा, माहिती नाही. अख्ख्या महाराष्ट्रात आपलं पालघर जिल्हा पोलीस दलात 1 नंबर आहे आणि पूर्ण जिल्ह्यात आपलं बोईसर पोलीस स्टेशन 1 नंबरवरती आहे. म्हणून तेच मी बोलतो ना, हे जे गांजा माफिया आहेत हे आहेत ना, यांच्या सर्वांवरती कारवाई होईल आणि कारवाई सुरू आहे. एक लास्ट मेसेज जनतेसाठी काय असेल तुझा? जनतेसाठी एकच मेसेज असेल की आपण आपलं काम करतोय. ते बोलतात ना, वारं असो, वावदान असो, फुपाटा असो, Yes. काय आंधी तुफान सब कुछ रहने दो, सर्व झेलून सर्व करून आपण जनतेसाठी करतोय. माझं असं म्हणणं नाही की त्यांनी आपल्या डोक्यावरती घ्यावं, Correct. पण जे पण काय करतो आपण ते जनतेसाठी करतोय. एक उपकाराची परतफेड म्हणून निवडणुकीत मतदान देणं ही परतफेड नाहीये. ही परतफेड नाहीये. फक्त आयुष्यभर आठवणीत ठेवा मतदानाला. मी हे पण तुम्हाला सांगेल, ज्यांना आपले काम आवडतात त्यांनी मतदान द्या, ज्यांना नाही आवडत त्यांनी नका देऊ. पण फक्त जनतेला एकच सांगेल, चांगले रस्ते पाहिजेत तर बोलायला शिका, विरोध करायला शिका, एकत्र या. एकजुटीची ताकद खूप मोठी आहे. संघर्ष करा. मी एकटा काय करू नाही शकत, मी एकटा काय करू नाही शकत. आणि तुम्ही मगाशी विचारलेले की बोईसरच्या राजकारणामध्ये राजकीय माणूस वगैरे, तर तुम्ही बघितलं तर मी समीर मोरेंचं ते सरपंच आहेत म्हणून मी तुम्हाला सांगितलं. बाकी बोईसरच्या राजकारणामध्ये असे बहुतांश नेते आहेत, म्हणजे जास्त ते नसतील, बोटावरती मोजण्या एवढे आहेत म्हणून मी तुम्हाला नावही घेऊ शकतो. काही लोक आहेत जे मला चांगला सपोर्ट करतात. पण एवढंही तुम्हाला सांगेल, या व्हिडिओमध्ये मी नाव घेतल्याच्या नंतर काही अधिकारी त्यांना पण फोन करून सांगतील की नक्की तुम्ही यांना सपोर्ट करत होते का. केलेले आहेत फोन म्हणून, केलेले आहेत फोन म्हणून मला काही नाव घ्यायला हरकत नाही. मुकेश पाटील मला सपोर्ट करतात, मुकेश पाटील आमच्या पाठीशी आहेत. मुकेश पाटील आपल्याला नेहमी अप्रिशिएट करतात. आपले नीलम भाऊ असतील, म्हणजे अमोल, तुझे कामाची बद्धत बघून आपल्याला आवडते काम, म्हणून मुकेश दादा आपल्याला नेहमी सपोर्ट करतात. त्यांनी पण त्यांच्या राजकारणात खूप संघर्ष केलेला आहे आणि म्हणून कसं आहे, त्यांच्याही काही कामांना आपण ते बोलतात ना आदर्श समजून त्यांच्या पावलांवरती पण आपण पाऊल टाकतोय. कारण आजवर राजकारणामध्ये मी खूप लोकांसोबत काम केलं, कोणाचं नाव नाही घेणार, मी खूप लोकांसोबत काम केलं. लोकांनी आमचा गैरफायदा करून घेतला, बरोबर की नाही. काही लोकांनी आमच्या नावावरती शिकतो, मला असं वाटतं. हा, काही लोकांनी आमच्या नावावरती स्वतःची पण प्रसिद्धी मिळवून घेतली आणि त्याच लोकांनी नंतर आमच्याबद्दल समाजामध्ये लूज टॉकिंग केली आणि आम्ही त्याच माणसांसाठी इतर राजकीय लोकांसोबत क्रॉस केलेलं. पण जेव्हा त्या माणसं आम्हाला कळालं की ते माणसं खरे होते आणि हा माणूस वाईट होता, त्यावेळेस आम्ही त्या माणसाची साथ सोडून जे कोणी चांगले माणसं असतील आम्ही त्यांच्यासोबत जुडायचा प्रयत्न केला. अजून पण जुडतोय. ते बोलतात ना, राजकारणात कोणी कोणाचं नसते, पण ते मैत्री महत्वाची आहे. सो थँक्यू सो मच अमोल गर्जे. त्यांनी खूपच सुंदर प्रतिसाद दिलेला आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर खूपच सुंदर पद्धतीने दिलेले आहेत आणि तुम्हाला गुड न्यूज पण सांगतोय की ते लवकरच इलेक्शनमध्ये ॲज अ कॅन्डिडेट येणार आहेत. प्रेम दाखवा, प्रेम करा, कारण की ते तुमच्यासाठीच लढत आहेत एवढ्या दिवसापासून, एवढ्या वर्षापासून. प्लीज सपोर्ट हिम अँड अस ऑल्सो. प्लीज सबस्क्राईब अस, कमेंट, लाईक, डू एव्हरीथिंग. वी लव्ह यू ऑल. नमस्कार मित्रांनो, मी अमोल गर्जे. माझे काय स्वप्न आहेत बोईसरसाठी, मला म्हणजे बोईसरचं काय विकासासाठी माझं जे धोरण आहे ते त्यांनी आज त्यांच्याकडून काही क्वेश्चन विचारलेले आहेत, त्यांचा आन्सर दिलेला आहे. त्यांनी विचार करून घेतलेला आहे. जो आवाज तुम्ही मध्यंतरी सोशल मीडियावरती, इंस्टाग्रामवरती बघत होता, तो आवाज हा युट्यूबच्या माध्यमातून येण्याचा प्रयत्न मी सुद्धा करणार आहे. त्यांनी आता हे पूर्ण शूट केलेलं आहे. नक्की विकासात्मक 1.5 मिनिटाच्या, 2 मिनिटाच्या, 3 मिनिटाच्या रील्समध्ये काही गोष्टी मी नव्हतो सांगू शकत आपल्याला. तोच हा 1-1.5 तासाचा जो ब्रॉडकास्ट आहे तो आपल्या समोर लवकरच ते शेअर करते. मला आपण या ठिकाणी बोलवलं, मला
आम्हाला संधी दिली व माझा आवाज जो जिल्ह्यात घुमत होता तो आपल्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून राज्यात नव्हे तर पूर्ण देशामध्ये तरुण युट्यूब बघत असतात, तर त्यांच्यापर्यंत जाईल व ज्या ज्या विशेष गोष्टींवरती आपण आज टॉकिंग केलेलं आहे त्या सर्व गोष्टी आपण याच्यात शूट केलेल्या आहेत, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. ऑलवेज धन्यवाद. थँक्यू सो मच अमोल.